आत्ताच एक नुकतीच महाराष्ट्रात क्लिप व्हायरल झालेली आहे आणि तिनं स्टेजवरतीच तिनं ब्लाऊज असं बटन्स वगैरे काढायचा प्रयत्न केलाय. अशी ही अश्लीलता का पसरवली जाते याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक तर त्यांना प्रसिद्धी हवी असते की थोडंसं म्हणजे मीही थोडंसं वरचा भाग दाखवला, डान्स केला तर म्हणजे त्यांना असं वाटतं की ती माझं व्हिडिओ व्हायरल होईल, त्यांनी मला अजून प्रसिद्धी मिळेल. कदाचित रसिकांची चवच बदललेली आहे असं वाटतं, बदलवली गेली आहे. काही निर्मात्यांनी आणि काही कलाकारांनी पैशाच्या अभावी. नाही, लहान एखादा मुलगा असेल 10 वर्षाचा 12 वर्षाचा, त्याला बोलवायचं वरती, त्याच्याशी थोडंसं बोलायचं, त्याला सांगायचं, नाचायचं, मग ती छातीवाला हलवून टाकून ते पप्प्या देणं, त्याला खूप घाणेरडं काहीतरी त्याच्या इशात. एक तर आता मी आत्ता एक क्लिप बघितली त्याच्यामध्ये तर ती बटणं काढते अक्षरशः. म्हणजे तुम्ही काय हनीमून तिथंच करणार आहात का? यामुळे खरंच बलात्काराला प्रोत्साहन मिळतंय का? नक्कीच मिळतंय मला तर वाटतं. आणि याला खरं कारण आहे राजकारण. अरे तुम्हाला जर एवढा असा असलेली डान्स हवा आहे ना तर तुम्ही एखादा बारवाल्यांनाच आणून नाचवा ना, माझं म्हणणं आहे. हा जर नाहीच थांबला त्यांची पुढची ऍक्शन काय असेल? आणि जो वारसा लावणीचा जो जपलेला आहे तो आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. जर तुम्ही तो वारसा तोडत असाल तर तुम्हाला जिकडे असाल तिथे येऊन तुम्हाला मारायला हाणायला आमचे मुंबईचे कलाकार त्या कमी पडणार नाही. कलेला जात नसती, कलेला धर्म नसतो. कलाकाराची कला ही त्याची जात असते आणि हाच त्याचा धर्म असतो. तर असे दोन दिग्गज व्यक्तिमत्व, एक दिग्गज व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर मित्र, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज जे दोन दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, आज त्यांचा प्रवास मी नाही सांगणार, ते स्वतः सांगतील आणि त्यांची ओळख देखील खूप मोठी आहे. त्यामुळं आज मी त्यांनाच सांगेल की तुम्ही तुमची ओळख नक्की सांगा. नमस्कार. 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 प्रमोद सर, तुम्ही तुमची प्लीज ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद गणपत कांदळकर. मी राहता मुंबईचा. तसं बघायला मी कोकणातना बिलॉंग करतो. सध्या तरी म्हणजे माझी ओळख थोडक्यात सांगण्याची म्हणजे मी लावणी सम्राट प्रमोद कांदळकर याच्यासाठी लावतो की मी स्वतः लावणी मेल टू फिमेल म्हणजे मेल असून एक स्त्रीची लावणी परफॉर्म करतो स्टेजला. तर त्यासाठीच आज आम्हाला इथे स्टुडिओमध्ये बोलवलं गेलं आहे. तर त्या संदर्भात आम्ही आज चर्चा करणार आहोत. पल्लवी मॅडम. नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी लावण्यवती व अभिनेत्री पल्लवी थोरवे. सर्वप्रथम सर्वांना मानाचा मुजरा नेहमीप्रमाणे. आणि आज मला या स्टुडिओमध्ये बोलावून जे आमची आज चर्चासत्र आमचं चालणार आहे त्याबद्दल खूप खूप सर्वप्रथम आभार तुमचे. थँक्यू. तर आपण सुरुवातीला काही जास्त कॅज्युअल चर्चा करूया, ज्यामधनं मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा हा लावणीचा प्रवास कधीपासून सुरू झालाय? मॅडम तुम्ही सांगा. लावणी ही मी 23 वर्ष झाले मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. लावणीमध्ये लावणी मी लहानपणापासूनच करत आले. जसे आपण कॉम्पिटिशन्स करतो, कॉम्पिटिशन्समधून पण बरेच पारितोषिक मी मिळवली. त्याच्यानंतर असं वाटलं की नाही, कुठल्या तरी मोठ्या आपण प्लॅटफॉर्मवर जायला हवं. तर लावणीच करायचं असं काही नव्हतं, पण माझे एक गुरु आहेत जे आता हयात नाही आहेत, मंगेश भगत. त्यांचं पहिलं बॅनर केलं मी भिंकरी, त्यांच्यासोबतच केलं आणि मग त्याच्यापासून माझी सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदाच मी अकलूजमध्ये उतरले 2008 साली. मग अकलूजपासून माझी सुरुवात झाली. ॲक्च्युली माझ्या अकलूजपासून सुरुवात झाली. मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो आत्तापर्यंत मी थांबवलेला नाही. नक्कीच. अकलूज फेम म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. लावणीला तिथूनच खरी तुमची सुरुवात झाली असं तुमचं म्हणणं आहे. प्रमोद सर. वयाच्या 9व्या वर्षापासून मी डान्समध्ये इंटर केलं. माझ्या वडिलांचे मित्र होते बालकराम वर्डेकर कैलासवासी, जे शाहीर होते. कोळी गीताचा बादशाही त्यांना बोललं जायचं. तर त्यांच्याकडे माझी एंट्री झाली एक वयाच्या 11व्या वर्षापासून. मग मी बालकलाकार म्हणून त्यांच्याकडे काम करायला लागलो. म्हणजे बरीच वर्ष त्यांच्या जवळजवळ 7-8 वर्ष त्यांच्याकडे काम करून नंतर मग सुरेखा पुणेकर ताईंचं म्हणजे क्रेज लावणीचं म्हणजे मायाताईने आणि सुरेखा पुणेकर जे स्टार्ट केलं त्याच्यानंतर लावणीची एक बोलतो ना आतुरता, एक प्रेम निर्माण झालं. मग आम्ही प्रत्येक कार्यक्रम बघायचो वगैरे. त्याच्यानंतर मग असं वाटावं लागलं की लावणी आपण करू शकतो का, एक पुरुष असून एक स्त्रीचं करू शकतो का. तेव्हा मला माझा आता माझा मित्र म्हणजे मंगेश मोकाशी यांनी मला त्यावेळी सपोर्ट केला. तो तर स्वतः करतच होता स्त्री वेशामध्ये सॉंग्स वगैरे असे म्हणजे फोक वगैरे. मग त्यांनी मला थोडंसं पुश केलं, नाही तू करू शकतो चांगलं, तुझे डान्स चांगले आहे, तुझा फेस चांगला आहे, करू शकतो. मग त्यांनी पुश केलं. मग मी जस्ट सुरुवात केली लावणी करायला.
त्याच्यानंतर जसा हिचाही गुरु जो आहे तोच पण माझाच गुरु मंगेश भगत. मग त्याच्याकडनं आम्ही लावणीचं प्रशिक्षण घेतलं. लावणीमध्ये म्हणजे कशी कंबरेपासून नकापासून हातापासून चेहऱ्याचे हावभाव काय कसे द्यायला पाहिजे, आंबट हावभाव काय असतात, त्या गाण्याच्या मिनिंगप्रमाणे काही म्हणजे कसे आपण एक्सप्रेशन्स दिले पाहिजे, म्हणजे वल्गरही नाही वाटलं पाहिजे आणि तेवढी त्या नृत्यामध्ये मादकताही दिसली पाहिजे. म्हणजे एक पुरुष हा पुरुष ओळखला नाही गेला पाहिजे नृत्य जेव्हा करताना. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे आम्हाला तसं प्रशिक्षण देऊन आज आम्ही लावणी प्रेझेंट करायला लागलो. त्याच्यानंतर प्रियांका शेट्टी 16,000 देखणी जेव्हा मायाताई म्हणजे सुरेखाताईने वगैरे, नंतर आम्ही प्रियांका शेट्टीसोबत 16,000 देखणी स्टार्ट केलं. लाखात देखणी बॅनर केला. हे बरेचसे मुंबईतले बरेच नामांकित बॅनरमध्ये आम्ही लावणी परफॉर्म करायचो आणि तो प्रवास जो सुरू झाला तो आतापर्यंत. त्याच्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये थोडंसं कलाकारांचे हाल किंवा तो जो वाईट काळ बघितला ना, त्याच्यानंतर असं कुठेतरी वाटलं की आपण आता थोडंसं हे फील्ड चेंज केलं पाहिजे, इन्कम सोर्स म्हणा किंवा आपल्या फॅमिलीचा विचार करता. म्हणून त्याच्यानंतर मी मेकअप आर्टिस्ट म्हणून होतोच. मग प्रोफेशनली मी माझं स्वतःचं स्टुडिओ, मेकअप स्टुडिओ टाकून आज मी तिथे माझं म्हणजे LGBTचे क्रॉस ड्रेसिंग सर्व्हिस म्हणजे मेकअप सर्व्हिस मी तिथे प्रोव्हाइड करतो. आणि बाकी मॉडेल शूट्स वगैरे, ब्रायडल मेकओव्हर, बेबी शॉवर्स असे अनेक क्षेत्रातले मेकअप क्षेत्रात मी पदार्पण केलं. बेसिकली मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही तिथे जास्त सध्या तरी हो. आणि आता सध्या लावणीकडे यायचं कारणही तेच झालं की लॉकडाऊन नंतर मी काम करतही नव्हतो. म्हणजे आले शो, कॉन्ट्रॅक्ट शो, मी एखाद्या मोठ्या इव्हेंट्स वगैरे असले तर परफॉर्म करायचं, नाहीतर माझे जे स्टुडंट्स आहेत किंवा बाहेरना ग्रुप घेऊन वगैरे असे म्हणजे शोज चालू होते. पण आता सध्या म्हटलं चला पुन्हा माझ्या स्टुडंट्सनी माझे काही आता जे माझ्याकडे पुरुष कलाकार लावणी सम्राटला जे होते ते आता त्यांच्या काही परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे ते ट्रान्समध्ये कन्वर्ट झाले. मग त्यांचं सध्याचं म्हणजे त्यांच्या कलेला वाव मिळत नव्हता. मग ते मला बोलले, प्रमोद यार आम्हाला शोला बोलव, मग आम्हाला ही मोठे स्टेज करायची इच्छा आहे. म्हणून ही पुन्हा उडी मी लॉकडाऊननंतर आता घेतली आहे. जो आमचं सध्या स्त्रियांमध्ये मी लावणी सम्राज्ञीमधनं पल्लवी, हर्षा आणि सरिता माने अशा 3 लेडीज आहेत. त्याच्यामध्ये माझे 3 ट्रान्स आहेत, अक्षरा, साक्षी मुंबईकर आणि नैना आशा. हां, तर अशा 3 जणी ट्रान्सना घेऊन मी लावणीचं हे केलं. आणि आमच्या लावणी सम्राटमध्ये मी स्वतः प्रमोद कांदळकर, अक्षय मालवणकर आणि सुशांत सावंत म्हणून अशा मी 9 जणांची टीम आहे. ह्या कार्यक्रमाचं एक वेगळं उद्दिष्ट काय आहे, ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही म्हणजे ज्या तर लावणी म्हटलं की स्त्रीच्या पाठी एक कोरस असायचा पूर्वी आणि अजूनही असतं, पण आम्ही तो थोडंसं एक दृष्टिकोन चेंज केला. म्हणजे ग्रुप दिसणार पण प्रत्येकाच्या हिशोबाने एकमेकांना सहकार्य करून तो ग्रुप आपण करायचा आणि ग्रुप वर्किंग काम आम्ही ह्या बॅनरमध्ये केलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं ट्रान्स वगैरे ह्यांना आता कन्वर्ट म्हणजे ॲड केलं आहे की का लोकांचं जो दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे बघायचं. एखादा ट्रान्स म्हटलं की नाही हा मग भिकाच मागणार किंवा अजून काहीतरी वेगळी कामं वगैरे करणार वगैरे, मग त्यांची कला ती कोणी बघावी. म्हणजे नुसतं रस्त्यावर भीक मागणारा हा किन्नर ट्रान्सजेंडर नाही आहे, त्याच्या पलीकडे त्यांची लाईफ एक कलाकार म्हणून पण आहे, त्याच्याकडे लोकांनी बघायला हवं. त्यासाठी आम्ही असं एक प्रयत्न करून बघितला हा नवीन की आपण एक पुन्हा जसं आम्ही बिनबाईचा तमाशा स्टार्टिंगला सुरुवात केला होता. तुमचा तो फेमस हो. तेव्हा अनिल वासुदेवन सर आणि आम्ही दोघांनी मिळून असं 1000 प्रयोग झाले. हो 1001 प्रयोग झाले आमचे. तेव्हा आम्ही ते दोघांनी मिळून वगैरे त्यांची काही संकल्पना, त्यांचे हे आयडियाज, माझ्या आयडियाज आम्ही नवीन कलाकार शोधून काढले. त्यांना 1-2 महिने आम्ही प्रशिक्षण घेऊन 2 महिन्याच्या रिहर्सल आणि 3ऱ्या महिन्यात आम्ही शो स्टार्ट केलं. मग त्यालाही भरघोस लोकांचा प्रतिसाद मिळाला. बऱ्याच लोकांनी टीकाही केली, अजूनही करत आहेत. लोकांचं तर हेच आहे, एक मुलगा जर लावणी करतो आहे तर तो म्हणजे त्याला बघायला का आपण जायचं. तीच एक लावण्यवती असेल तर त्यांच्या कार्यक्रमाला भरघोस ऑडियन्स असतं. आणि आमचा पुरुषांचा जेव्हा आम्ही बिनबायकांचा करायचो, त्याच्यानंतर लावणी सम्राट जेव्हा आम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर लावणी सम्राट ह्या नावाने मग आम्ही कार्यक्रम करायला लागलो. मग तेव्हाचा ऑडियन्स करता करता आज इकडून नाम मिळालं आणि आता ह्या आमचा प्रवास असा चालू आहे लावणीचा. बरंच चांगले वाईट अनुभव घेतले आहेत लाईफमध्ये. तुम्हा दोघींनाही प्रश्न आहे. तिरंगी सामना ही जी तुमची कॉन्सेप्ट आहे, ज्या आधारावरती आता तुम्ही सुरू होत आहे, यामुळे लावणीला धक्का तर नाही लागणार तिच्या मूळ स्वरूपाला? नाही, कधीच नाही. आम्ही तो विचारच केला नाही. एक लावणीला आम्ही जपला, एक
आम्ही तिला एक वेगळ्या दर्जाने मान दिला आहे. एक म्हणजे लावणीचा शृंगार जो साडीपासून होतो, जे मग काठपदराची शालू असेल, बनारसी शालू किंवा बोलतो ना ट्रेडिशनल लुक, जो लावणीचा खरं रूप आहे. आजकालच्या मुली कमरेच्या खाली साडी घालणं, मग त्या ट्रान्सपरंट नेटच्या साड्या घालणं आणि बोलतो ना डान्स कमी, फक्त समोर बसलेल्या प्रेक्षकांना डोळे मारणं, खुणावणं आणि अश्लील चाळे करणं, हा सध्याचा लावणी हा प्रकार त्या लोकांनी करून ठेवलेला आहे. आणि तो दृष्टिकोन चेंज व्हावा म्हणून आज आम्ही पुन्हा लावणी क्षेत्रात आलो आहे की नवीन पिढीला कळलं पाहिजे लावणी काय असते. सध्याची नवीन पिढी लावणी बघते, चला कोणत्या गौतमी पाटील, राधा पाटील किंवा अजून कोण असतील त्या डान्सर्स आता करणाऱ्या, मग त्यांच्या ज्या अश्लील किंवा त्या यात्रा याच्यामध्ये ज्या लावण्या होतात, मग त्यांना वाटतं की बाबा हां की ही लावणी आहे. मग त्या मुलांना, नवीन पिढीला कळावं की खरी लावणी काय आहे, पारंपरिकचा वारसा काय आहे लावणीचा, तो अभ्यास सगळ्यांनी करावा. मागे पण मी एक माझ्या मैत्रिणींबरोबर आम्ही संवाद असाच एक लाईव्हला गेलो होतो आणि आम्ही असंच बोलत होतो. तर एक कमेंट आली की आम्ही मोबाईल बघताना, आमची मुलं मोबाईल बघताना आम्ही पटकन हातातून खेचून ते जे इन्स्टावरती येतात ते आम्ही स्क्रोल करतो लगेच, का तर ते मुलांनी पाहू नये. आणि त्याच नृत्यांगना ज्या आहेत आज, ज्या खूप मोठ्या आहेत आणि ज्या बोलतात की आमच्यामुळे लावणी चालली आहे किंवा आम्ही लोकांना जर ते पाहिजे तर आम्ही का नाही करायचं. पण लोकांना ते नको आहे, तुम्ही सादर करतात म्हणून लोक पाहतात. जसं आपण लहान मुलाला आपण बोललो की हे करू नकोस, पण तो करतोय. पण आपण जर त्याला बोललो, आईवडील त्याला ओरडले की तू हे करू नकोस, तर तो नाही करणार पुढे जाऊन. पण तुम्ही ते दाखवतच नाही, तुम्ही ते करतच नाही, तुम्हाला स्वतःचं करायचं आहे, मग तुम्ही ते करता. मग ती कमेंट्स जेव्हा ती आम्हाला आली ना, तेव्हा एवढं वाईट वाटलं की यार आपल्या पण घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्याच लहान मुलांना घेऊन हे स्टेजवरती पप्प्या घेणं किंवा काही अश्लील प्रकार करणं हे कितपत योग्य आहे. आता हे त्यांनी स्वतःने ठरवायचं. जोपर्यंत स्वतः नाही ठरवत, ज्या नृत्यांगना आहेत, जोपर्यंत ते स्वतः नाही ठरवत तोपर्यंत हे कधी बदलणार नाही असं मला वाटतं. नाही, त्यापैकी काही जणींचं म्हणणं असं आहे की पब्लिकला पारंपरिक लावणी आवडतच नाही म्हणून आम्ही आता अशा पद्धतीची आम्ही लावणी सादर करतो. नाही, असं काही नाही. पारंपरिक आम्ही कधीपासून पारंपरिकच करतो. पारंपरिक म्हणजे अगदीच पारंपरिक असं पण नाही करत. मी सांगते, आता जी लोकगीतं आहेत, म्हणजे खूप चांगली चांगली लोकगीतं आपल्याकडे आहेत. म्हणजे बैलगाडाच घ्या, बैलगाडा लोकगीत आहे, त्याच्यानंतर कचकच कांदा. लोकांना असं वाटतं त्या लावण्या आहेत, पण त्या लावण्या नाही आहेत. बरं, ते जर तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे, ते एक लोकगीत आहे. लोकगीत पण आपण चांगलंच प्रेझेंट करतो. मग ते कसेही कपडे घालून किंवा अंगावर पाणी ओतून, ब्लाऊजची बटणं काढून ते सादर करा असं नाही सांगत ना ज्यांनी काढलंय लोकगीत. मग ते आम्ही पण करतो. माझ्या जर तुम्ही इन्स्टा आय डीवरती गेलात आणि जर पाहिलं तर मीही केलेली आहेत ती गाणी. पण ती गाणी मी कशी केलेत हे तुम्ही पाहू शकता. केवळ लोकांचं मनोरंजन म्हणून करणं, केवळ म्हणजे ते आपलं कर्तव्य आहे. मी कलाकार म्हणून ते आपलं कर्तव्य आहे की लोकांचं मनोरंजन करणं. पण लोकांना तुम्ही काय म्हणतात त्याला, की समोरच्या लोकांना हे करणं, प्रोत्साहन देणं की या बाबा मी अशी उभी आहे, की असं काहीतरी घाणेरडं अश्लील, हे तर आम्ही करत नाही ना तिकडे. तुम्ही पहा, मग तुम्ही मला सांगा की लोकगीतं कशी नाचायची आणि लावण्या कशा नाचायच्या. म्हणजे ज्यांना लावणीतला ल सुद्धा माहीत नाही ते आज आम्हाला शिकवायला निघालेत. तर मला त्यांना फक्त इतकंच सांगायचं की लावणीचा पहिला ल शिका आणि मग आमच्याशी बोला. आणि असं बघायला गेलं आहे की आता आमचा जो प्रवास म्हणजे जो लावणीचा झालेला आहे, म्हणजे पुण्यापासून, बारामतीपासून, सोलापूर नका म्हणा किंवा विदर्भ नका म्हणा, आज सगळीकडे आम्ही त्यावेळी लावणीचे कार्यक्रम करत होतो. पण त्यावेळी कसं होतं की एक लोकांची नजर, एक कलाकार म्हणून खूप इज्जत होती. पण तेच आता आमच्या काही मुंबईच्या कलाकार समजा जर आउटडोअर जात आहेत, म्हणजे पुण्याच्या पुढे कुठे जात आहेत किंवा अजून कुठे जातात, तर त्यांना जी साडीतली जी सुंदरता, म्हणजे एक पारंपरिक लावणी किंवा प्रॉपर पेहराव, म्हणजे पूर्ण बनारसी शालू किंवा एखाद्या साडीमध्ये झाकलेली मुलगी त्यांना बघायचीच नाही आहे. त्यांना हे पूर्ण अंगप्रदर्शन, अश्लील चाळे, केस ओपन सोडून, म्हणजे त्यांना हा कम्प्लिटली बोलतात ना बिहार, थोडक्यात सांगायचं तर काही निर्मात्यांनी म्हणजे बोलतात ना लावणी महाराष्ट्राचा बिहार केलेला आहे, यांनीच केलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्यासारखे जे काही चांगले कलाकार आहेत त्यांना, जी मुंबईमध्ये आज बऱ्यापैकी मी मुंबईचा आदर करतो की मुंबईतले अजूनही लोक अजूनही लावणीचा इतका आदर करतात की लावणी कशी असो पण ती बघायला तेवढा लेडीज लोक, जेंट्स लोक येतात. म्हणजे आम्ही तो प्रवास तेव्हापासूनचा आतापर्यंतचा पाहिला. त्याच्यामध्ये आताचे दिवस जे आम्ही जे इन्स्टावर बघतोय लावणी, खरोखर खूप वाईट वाटतंय.
तुम्ही जो तिरंगी सामन्याचा जी काही संकल्पना घेऊन तुम्ही चाललात, मग मला सांगा, स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर यांची तुलना करणं शक्य आहे का? ॲक्च्युली मी खरं सांगू का तुम्हाला, मी आता एक मुलगी आहे, मी तर लावणी बेस्ट करणार. सगळ्यांना माहिती आहे लावणीमध्ये नजाकती जशा असतात किंवा शृंगार जसा असतो ते मी एक मुलगी म्हणून करतेच. पण मी तुम्हाला आव्हान करते की तुम्ही स्वतः आमचा कार्यक्रम बघायला या कधीतरी थिएटरला. तुम्ही स्वतः बोलेल की मुलींपेक्षा तुम्हाला ओळखायला येणार नाही यातली मुलगी कुठली आणि तिला ट्रान्सजेंडर कोणता. तुमचं काय म्हणणं आहे यावरती? नाही तेच आहे. म्हणजे आज एक छोटासा उदाहरण मी माझ्या स्वतःचा देतो. आज मी बरेचसे बोलतात ना, एक नावाजलेल्या नामांकित लावणी डान्सर्स किंवा लावणी सम्राज्ञी सगळ्यांसोबत कामं केली आहेत. पण त्याच्यामध्ये समजा एखाद्या वेळी एखाद्या गाण्याला मला रोजचं 2-2, 3-3 वन्समोर येत आहेत. त्यावर स्त्रियांचं माझ्याबरोबर झालेलं जलसपणा हाही स्वतः मी जवळून अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर मग ते गाण्याला वन्समोर येतं, मग ते गाणं काढून घ्यायचं माझ्याकडनं, मग दुसरं कुठलं तरी गाणं द्यायचं किंवा माझी एंट्री लवकर न देणं. म्हणजे एवढ्या गोष्टींना मी फेस करत करत आज इथपर्यंत पोचलो आहे. आणि अशा मी एक बॅनर करत होतो, त्यामध्ये एका लीड बॅनरची जे समजा तिच्या जी मेन लीड आहे तिने सरळ ऑर्गनायझरला सांगितला, जर इथे ह्याच्यामध्ये हा परफॉर्म करणार असेल तर पुढचे प्रयोग मी नाही करणार. का तर मला जास्त वन्समोर येतात, तिला वन्समोर यायचे नाहीत म्हणून. तेव्हा मग मला त्या बॅनरमधनं काढण्यात आलं. पण जेव्हा काढलं गेलं तेव्हा 4-10 जणांमध्ये मी एकच वाक्य त्यावेळी बोललं, आता तुम्ही प्रमोद कांदळकर एकट्याला घाबरलेत तुम्ही लोक, आणि आज मला त्या बॅनरमधनं काढून टाकलं. त्यामुळे मग मी तिला तेव्हा चॅलेंज दिलं की आज एक प्रमोद कांदळकर नाही, थोड्या वर्षांनी असे 10 काही 100 प्रमोद कांदळकर तयार करेन. आणि मी म्हणजे त्यावेळी आम्ही तुम्हाला टफ असू. आणि ते शक्य झालं. मी आणि अनिल वासुदेवन सर आम्ही बिनबाईचा तमाशा स्टार्ट केला. आणि तेव्हापासून जो म्हणजे बोलताना पुरुषांची लावणी आणि बरेचसे असे लपलेले जे पुरुष त्यांच्यातल्या आतली लावणी जी असते ती बाहेर आली आणि त्यांना एक कलेला वाव मिळाला. खरंच उत्तम संकल्पना आहे आणि खरंच तुम्ही जे केले ते कौतुक करण्यासारखं आहे. कारण ट्रान्सजेंडरला फक्त समाजामध्ये एक वेगळीच वागणूक मिळते की बाबा ते रस्त्यावरती कुठेतरी पैसे मागणार किंवा काहीतरी टाळ्या वाजवणार, याच्या पलीकडे काहीच नाहीये ना, त्यांना हे नाही. परंतु आज जे तुम्ही कलेच्या माध्यमातून एक नवीन बाजू देखील आम्हाला नक्कीच आम्ही कळते. अजून एक असं हे केलंय प्रयत्न की लावणी ज्याच्या अंगात भिनले, तो ट्रान्सजेंडर असो, तो लावणी मुलगा असो किंवा ती स्त्री असो, लावणी ही लावणी आहे, ती कोणीही करू शकतं. चापून चुपून तुम्ही नऊवारी नेसा छान, ती कला आहे, ते कोणीही करू शकतं, त्याच्याबद्दल वाद. आणि आमच्या कार्यक्रमाचे जे कोरिओग्राफर राजेशजी गमरे, आज त्यांनी म्हणजे मी त्याला सांगितलं, अजूनपर्यंत मी कोरिओग्राफर म्हणूनच आतापर्यंत कामं केली. म्हणजे ज्या बॅनरमध्ये मी म्हणजे 16,000 नका म्हणू किंवा माझं स्वतःचं लावणी सम्राट नका म्हणू किंवा अजूनही दुसरे मी बॅनर केले, नटखट सुंदराव वगैरे, त्याला मी कोरिओग्राफी केली होती वगैरे. पण आता ह्यावेळेला कसं झालं की मला काहीतरी अजून थोडं वेगळं द्यायचं होतं. मग आमचं दोघांचं आम्ही मिटिंग केली की बा आपण दोघं मिळून, म्हणजे माझी काही संकल्पना असतील, माझ्याही काही गाणी असतील, स्टेप्स असतील, अर्ध तुझं, असं मिक्सिंग करून आम्ही आता ही नवीन कार्यक्रम बांधला. आपण आधी दुरंगी सामनाही केला होता. ह्याच्या आधी आम्ही दुरंगी सामना, लावणी सम्राट आणि लावणी सम्राज्ञी असं केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिरंगी सामन्यामध्ये उडी मारली, तिरंगी केलेलं आहे. असं आहे. त्याचेही आमचे बरेच प्रयोग झाले, खूप प्रयोग केले. खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला सगळीकडे मिळाला. अमेरिकेला जे प्रयोग व्हायचे ते कोणचे? ते आमचे म्हणजे गुजराती समाजाचे शो असतात तिकडे, पण तिथे लावणीही मी प्रेझेंट केले बऱ्याच वेळा. म्हणजे कितीतरी शो असे आहेत की त्याच्यामध्ये आपण लावणी प्रेझेंट, ते स्वतः बोलतात, अरे पल्लवी तू जरा प्लीज आज लावणी प्रेझेंट करेगी, घ्या हमको देखना है. मतलब एवढी वेळ आहेत अमेरिकेत, काय जगात कुठेही लावणीला खूप महत्व आहे. महाराष्ट्राचं सुरेखाताई पुणेकर उगाचच नाही गेल्या तिकडे अमेरिकेत आणि एवढं त्यांनी आज नाव कमवलंय. आज 2012 साली जो युरोप म्हणजे युरोप, लंडन, पॅरिस इथे इंडिया फेस्टिवल झाला होता, स्पेशली युरोपला, ॲम्स्टरडॅमला. तेव्हा माझे गुरु लक्ष्मी नारायण त्रिपाठी जे आज महामंडलेश्वर आहेत किन्नर आखाड्याच्या, तर त्यांनी आम्हाला युरोपला घेऊन गेलो होतं, आमचा 15 जणांचा ग्रुप. तिथे आम्ही इंडिया फेस्टिवलमध्ये भारताच्या म्हणजे तिन्ही कल्चर आम्ही तिकडे प्रेझेंट केलं होतं. बॉलिवूडही आम्ही तिकडे प्रेझेंट केलं, त्याच्यानंतर नॉर्थ इंडियनही आम्ही केलं, आणि स्पेशली लावणीचे आमचे एक्स्ट्रा डिमांडेड शो आमचे तिकडे झाले. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा लावणी म्हणजे इंडियाच्या म्हणजे बाहेर नेणारे माझे गुरु लक्ष्मी त्रिपाठी. इंडियाच्या बाहेर जर लावणीला एवढा मान आहे, एवढी रसिकांची तिकडं पण रसिक आहेत,
तर महाराष्ट्रात मग हल्ली चाललंय काय? मग कुठेतरी लावणीला मान कमी मिळतोय का रसिकांची चव बदललेली आहे? कदाचित रसिकांची चवच बदललेली आहे असं वाटतं आणि बदलवली गेली आहे. बदलवली गेली आहे काही निर्मात्यांनी आणि काही कलाकारांनी पैशाच्या अभावी. असं तरी दिसतं. म्हणजे जे आपण इंस्टावर वगैरे पण पाहतो आता की काय काय म्हणजे खूप म्हणजे असं कंटाळा येतो, ते बघून बघून कंटाळा आला आता मला तर. मी म्हणून आता म्हटलं मुंबईचे बरेच कलाकार आता जे आहेत, जे जुने सिनियर आहेत, नवीन आहेत, आज आम्ही धडपड करतोय की लावणी काय आहे तुम्ही बघा. लिटरली म्हणजे लावणीला तुम्ही आता जे इन्स्टा फेसबुकवर दिसणारी लावणी नाही, खरी पारंपरिक लावणी काय आहे ते बघा. आणि जे अकलूजचं जे सत्र चालायचं, अकलूज लावणी महोत्सव, तमाशा महोत्सव वगैरे, पण त्याच्यामुळे कसं होतं की एक पारंपरिक लावणी लोकांपर्यंत पोचत होती आणि त्यामुळे अकलूजच्या लावण्या आता बऱ्याचशा आहेत ज्या आम्ही आमच्या कार्यक्रमामध्येही परफॉर्म करतोय पारंपरिक. आणि आम्ही अकलूजला 5 वर्ष मी स्वतः माझ्या ग्रुपचा म्हणजे लेडीजचाही ग्रुप आणि पुरुषांचा म्हणजे लावणी सम्राटचाही ग्रुप आम्ही अकलूजमध्ये परफॉर्म व्यावसायिकमधनं कॉम्पिटिशन केलेले आहेत. बरं, तुम्ही आता सम्राट सम्राट म्हणताय नेहमी, किंवा आता ते मी पण बघतो ज्या काही स्टार होतात आता, डीजे स्टार आहेत का ऑर्केस्ट्रा, त्या पण लावणी सम्राटनी लावणी सम्राज्ञी आणि आणि पुरुष पण लावणी सम्राट. नेमकं काय आहे म्हणजे तुम्हाला पदवी कोण देत आहे नेमकी? अच्छा, खूप छान प्रश्न हा विचारलाय. actually. खरोखर सांगण्यामध्ये आता जसं मी पुरुष एक स्त्रीची लावणी करतोय म्हणजे लावणी करतोय म्हणून लावणी सम्राट झालं म्हणजे स्वतःला पद लावून घेतलं, किंवा एखाद्या संस्थेने साध्या तुम्हाला लावणी केली म्हणून लावणी सम्राट हा ट्रॉफी दिली, मग तेव्हा त्यातून सुरूच होतं की मग मला लावणी सम्राटचं बघ सर्टिफिकेट मिळालं, किताब मिळालं, झालं. पण आम्हाला तसं नाही. आज आम्ही लावणी काय, लावणीच्या पासून आम्ही एवढी घासलेली आहे. आणि आमच्या लावणी सम्राट मला पुरस्कार नुसतं असं कुठल्या संस्थेकडनं नाही मिळालं आहे. टाटा थिएटरला NCPला राज्य लावणी महोत्सव झाला होता. तिथे बऱ्याचशा दिग्गज लावणी सम्राज्ञी होत्या. सुरुवातीला आम्हाला तिथे एंट्रीही मिळत नव्हती, पण काही गोष्टी आम्ही तिकडे पटवून दिली. लावणी मुळातच पुरुषाकडनंच सुरू झालेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना ते भांडून आम्हाला तिकडे आमचा विचार केला गेला तिकडे गव्हर्नमेंट राज्य शासनामध्ये, आणि आम्हाला राज्य लावणी महोत्सवामध्ये एंट्री मिळाली. आणि तेव्हा आम्हाला लिटरली हर्षवर्धन पाटील म्हणजे बरेचसे असे मंत्री, सांस्कृतिक मंत्री वगैरे त्यावेळी होते, त्यांच्या हस्ते जसं लावणी त्यावेळी आमच्याबरोबर रेश्मा वर्षा परितेकर वगैरे, त्यांनाही लावणी सम्राज्ञी म्हणून ट्रॉफ्या मिळाल्या. आम्ही लावणी मुलं असल्यामुळे आम्हाला लावणी सम्राट हा आम्हाला ट्रॉफी देऊन मला तिकडे सत्कार केला गेला. त्यामुळे आम्ही लावणी सम्राट हा हक्काने सांगू शकतो की आम्हाला शासनाने विचार करून राज्य लावणी महोत्सवमध्ये आम्ही लावणी परफॉर्म केली आहे. बरोबर. आणि आज हा मी किताब घेतला, तर आज आम्हाला गर्व आहे त्या गोष्टीचा. म्हणून हल्ली सराळच लावलं जाते. हो, म्हणजे नॉर्मल. आज तू 4 दिवस लावणी केलीस, हां बाबा मी मुलगा आहे, मी लावणी करतो, हां मग मी आज कुठेही शो करो, लावणी सम्राट अमुक अमुक अमुक. मलाही असं बराच वेळा विचारलं गेलं की अरे तुला कसं काय मिळालं, तुला कसं काय ट्रॉफी कशी काय, म्हणजे कसं काय तुला हे पारितोषिक. मी म्हटलं एक गव्हर्नमेंटचं हे असतं जिथे आपण आपली प्रोफाईल पाठवतो, तुम्ही तिथे तत्पर आहात का, सक्रिय आहात का. आणि तिकडे सक्रिय राहा, तिकडे तुमचे एका ठिकाणून तुम्हाला जर मिळालं ना तर तोच तुमचा बायोडाटा पुढे जातो पुढे जातो पुढे जातो, असं प्रत्येक ठिकाणी असतं. बरोबर. ते त्या लोकांना म्हणजे काही लावण्यवतींना हे माहिती नाही आहे, तर त्यांना मी हे सांगू इच्छिते की एकदा ना आपलं काय गव्हर्नमेंटचं काय हे आहे ना, ते तुम्ही रूल आहेत ते तुम्ही पडताळून पहा आणि मग बोला. आज महाराष्ट्र शासनाचे जे कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात, मी वयाच्या 12व्या-15व्या वर्षावरून बालकांना वळीकडून जशी स्टार्ट केली आहे. म्हणजे पुणे फेस्टिवल नका बनव तुम्ही, अपना फेस्टिवल, सूरजकुंड का मेला, फुलवारो की सैर वगैरे, हे सर्व कार्यक्रम केल्याचे आमच्याकडे शासनाच्या गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेट्स आहेत माझ्याकडे. आणि एवढंच नाही की 50 रुपयापासून आम्ही शासनाचं पेमेंट घेतलेलं माझ्याकडे अजूनही त्याचंही आहे. मग मला एक सांगा, एखादा ट्रान्सजेंडर जेव्हा लावणी सादर करतो तो प्रेक्षकांच्या टाळ्या मिळतात का तुम्हाला सहानुभूती मिळते? सध्या तरी ज्या वरवरच्या टाळ्या ज्या मिळतात आम्हाला त्या आणि सहानुभूती नको आहे. आज मी एक लावणी सम्राट म्हणून कलाकार आहे, किंवा ते ट्रान्सजेंडर लावण्यवती म्हणून आज जे वावरतात त्यांनाही तोच दर्जा हवा आहे जो तुम्ही एखादी मुलीनी लावणी केली म्हणून तिच्या कार्यक्रमाला तुम्ही जाता. एक जे बघण्याची तुमचा जो दृष्टिकोन आहे, मग ते माझं म्हणणं एवढंच आहे की मग ते लावणी सम्राट असो, ट्रान्सजेंडर असो, लावण्यवती, तर त्यांनाही तुम्ही तोच दर्जा द्या, त्याच टाळ्या शिट्ट्या त्यांना तो एक आदर द्या. माझं म्हणणं एवढंच आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कला
कलाकार कुठलाही असो, कुठलाही ती स्त्री आहे पुरुष आहे, नो मॅटर. बट जर कला तो योग्य पद्धतीनं आणि ज्या कलेचा सन्मान ठेवून सादर करत असेल तर त्याला मान महाराष्ट्रात मिळायला हवा, भारतात मिळायला हवा. आणि आज आम्ही जे थिएटर शोज करतो, आज मुंबईत बऱ्याच निर्मात्यांनी म्हणजे बोलताना बरेचसे लोकांनी कार्यक्रम करणं थिएटर बंद केलेलं आहे. कारण आमच्या लावणीला आणि नाटकांना खूप भेदभाव आहे. नाटकांना शनिवार रविवार तारखा मिळणार, सुट्टीच्या तारखा नाटकवाल्यांना मिळणार. इवन ॲड असेल, पेपर ॲड वगैरे, त्यांना त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे, आम्हाला डिस्काउंट नाही. म्हणजे एवढं खर्च करून बुकिंग होईलच अशी गॅरंटी नसते. त्याच्यामध्ये आम्ही सोमवार ते शुक्रवार किंवा सोमवार ते गुरुवारपर्यंतचे जे दुपार रात्र काय भेटेल ते जबरदस्तीने करावं, म्हणजे बुकिंग मिळो न मिळो. मग लॉस निर्मात्याचं असतं. हे कुठं घडतं? मोस्टली मुंबईमध्ये तर आम्हाला ह्या थिएटरचे खूप वाईट अनुभव आले. म्हणजे मी स्वतः सुरुवातीला खूप लॉस खाल्लेला आहे. आताही सध्या म्हणजे जसं मला पाहिजे तसं बुकिंग नाही मिळत आहे. एक 40-50 हा एव्हरेज सध्याचा माझा आहे. तरी नॉट बॅड की काही नाटकांना तर मी बघितलं आहे की 2-2 हजार 1,500 तरी ती लोक प्रयोग करत आहेत. पण त्यांना 25 नाटकाच्या नंतर त्यांना अनुदान मिळतं त्यांच्या नाट्य कलेच्या परिषदेमधनं वगैरे. पण असं लावणीसाठी आमच्या अजून काही व्यावसायिकवाल्यांसाठी काही केलेलं नाही आहे. काही संस्था वगैरे नाही आहेत का ज्या तुम्हाला अनुदान वगैरे देतील असं काही लावणीसाठी काही? खरं सांगायचं तर मी काही एका संस्थेमध्ये उपाध्यक्ष वगैरे होतो. त्याच्यानंतर काही वाद्यवृंदाचे पण आहेत, तिथेही होतो. पण मला काही त्यांच्या गोष्टी नाही पटल्या. त्यांच्यामधलं राजकारण की बाबा संघ उभा केला आहे तुम्ही, लावणीचं एक हे केलं आहे की तुम्ही सगळ्या कलाकारांना सेम मान द्या. माझं म्हणणं ते आहे. आज आम्हीही मेहनत केली त्या संघासाठी. त्याच्यानंतर आम्ही बरेच डोनेशनही आणले त्या संघासाठी. नंतर तेव्हा आम्हाला आश्वासन दिले की हां तुम्हाला या आपल्या काय करू, प्रत्येक लावणीच्या कार्यक्रमामध्ये माझं म्हणणं एवढंच होतं की एक लावणी सम्राट मुलगा प्रत्येक बॅनरमध्ये तुम्ही जर कार्यक्रम करताय तर त्याच्यामध्ये का नाचवत नाही? मला मग थिएटर शोज असून दे, तुमची कॉन्ट्रॅक्ट शोज असून दे, मग नाही, मग तिथे तुमचीच ती साखळी असते, तुमची ती 4 टकली असतात, ती तिथेच असतात वावरत. मग तुम्ही तुमच्याच माणसांना मोठं करता, मग तुम्ही एक संघ किंवा एक संस्था का तुम्ही राबवता? आज जवळजवळ मला 5-6 वर्ष झाली, मलाही तिकडनं पुरस्कार मिळाला, पण काही गोष्टी मला नाही पटल्या, मी सोडून दिली तिकडचं पद. असं आहे. हा जो तुम्ही तिरंगी सामना करताय पल्लवी मॅडम, तर या तिरंगी सामन्याला पारंपरिक लावणी कलावंतांचा पाठिंबा आहे का गुप्तपणानं विरोध आहे? नाही, पाठिंबा तर आहेच. पण कसं असतं, आता सध्या ज्या लावण्यवती आता मुंबईतही आमच्या आहेत करत, त्या बरेच बॅनर करतात, बऱ्याच हे करतात. कारण का आम्ही जास्त नाही तर मी तर इंडिव्हिज्युअली करते, कारण मला जास्त मी इथे नसते, जास्त अमेरिका वगैरे ह्या साईडला माझे जास्त कार्यक्रम असतात. त्याच्यामुळे मी कमी असते इथे. 6 महिने इथे आणि 6 महिने इथे असं माझं चाललेलं असतं. हां, तर जेवढं माझ्या वाटेला येईल तेवढं मी करते. पण तर कसं झालं आहे की लोकांनाही थोडंसं वेगळं काहीतरी बघायचं आहे, वेगवेगळ्या ह्याच्यातून. म्हणजे तुमचा आज जर तुमचा परफॉर्मन्स झाला, तुमचा परफॉर्मन्स लोकांनी आधीच पाहिलेला आहे, तुमचं नाव ऑलरेडी झालेलं आहे, तर आता मग हिला संधी द्या किंवा दुसरीला संधी द्या, असं करून आम्ही ते केले. तर आहे पाठिंबा तर खूप आहे. कारण आमच्या पहिल्याही प्रयोगाला खूप लोक उपस्थित होती आणि आमच्या दुसऱ्या शिवाजी मंदिरच्या प्रयोगालाही खूप लोक उपस्थित होती, जे नंतर बरेच लोकांनी फोन पण केले, सांगितलं की खूप छान, खूप सुंदर करतायत जे लावणी हे आहेत. काहीतरी नवीन कॉन्सेप्ट लोकांना मिळाला. म्हणजे काय आजकाल होत आहेत मुंबईत कुठेतरी अधूनमधून असे कार्यक्रम होत आहेत लावणीचे, पण तेच मोजके 4-5 चेहरे जे आहेत बॅनरमध्ये, तेच ह्याच बॅनरमध्ये त्याच बॅनरमध्ये असे. म्हणजे नवीन चेहरा दिसणं बंद झालेलं आहे. आणि मग गाणी आणि सगळ्यांना चान्सही मिळाला पाहिजे. आणि त्यांना शेवटी आपलं बोलतात ना, हातावरचं पोट आहे, जसं कलेवरचं आमचं पोट आहे, तर सगळ्यांना तेवढे मिळाले पाहिजे शोज आणि हे, असं आमचं थोडंसं हे. म्हणून आता आम्ही कसं केलंय, एक ग्रुप आमचा 9 जणांचा, जो आम्ही सुरुवात केली आहे. जे माझे 3 स्त्री कलाकार आहेत, 3 ट्रान्सजेंडर कलाकार आहेत आणि मी 3 पुरुष कलाकार आहेत. पण आता हे 3 प्रयोगानंतर आम्ही अलाउन्सही तसंच करतो की प्रत्येक म्हणजे 3-4 प्रयोगानंतर आम्हीचं कॉन्सेप्ट चेंज असणार. मग त्याच्यामध्ये अजून 1-2 ट्रान्सजेंडर ॲड होणार आहेत, 1-2 लेडीज ॲड होणार आहेत, 1-2 लावणी सम्राट ॲड होणार आहेत, वाढत जाणार. आणि किंवा समजा आज 2 गाणं बोलवलं, 1 शो त्यांनी केला, 1 शो अजून, म्हणजे असं वेगवेगळे आमचे जे आहेत. आता काही इच्छुक आहेत तो स्वतःहून. सुरुवातीला मला भरपूर त्रास झाला, मी बऱ्याच जणांना विचारलंय, पण मग किती पेमेंट मिळणार, काय मानधन काय असणार, ते अटी आल्या. त्याच्यानंतर मग मी रिहर्सल नाही देऊ शकत, मी डायरेक्ट माझं येईन गाणं करून निघून जाईन.
म्हणजे असं भरपूर आम्हाला फेस करावं लागलं अजूनही. आणि आत्ता जेव्हा आमचे 3 प्रयोग झाले 2-3, तसं आम्हाला लोकांच्या समोरून फोन येत आहेत आणि आज आम्ही त्यांना त्यांचे फोटोज व्हिडिओज मागवत आहे आणि मग त्यांना आम्ही पुढच्या शोजमध्ये आम्ही त्यांना चान्स देणार आहोत. म्हणजे नुसते तेच कलाकार डेली शो नाही करणार आहे. आमचा जो 9 जणांचा जो आर्टिस्टचा जो साखळी आहे ते ग्रुप वर्किंग आमची कामं आहेत ती आमची सेम राहणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली बोलतात ना, 1 शोसाठी 2 शोसाठी ते 1-1 2-2 कलाकार आम्ही प्रत्येक शोला ऍड करत जाणार आहोत. म्हणजे ते चेंजेस दुखायला नको. हो, थोडंसं नवीन काहीतरी देण्यासाठी आम्ही आर्टिस्ट चेंज असणार आहेत. एक प्रमोद, तुम्हाला एक माझा प्रश्न की तुम्ही एखादा शो करता, जबरदस्त परफॉर्मन्स देता, शो संपतो, शो संपल्यानंतर तुम्हाला एक ट्रान्सजेंडर कलाकार म्हणून बघतात का फक्त कलाकार म्हणून बघतात? नाही, असतं. जेव्हा मी एक बऱ्याच वेळी मार्क केलं की मी म्हणा किंवा अजून, कारण आमचं कसं होतं की नॉर्मली काही कलाकारांचं चालणं थोडंसं गर्लिश असतं, बोलणं असतं. काही माझे कलाकार असे आहेत की त्यांना आहे मेल पण त्यांना थोडंसं फिमेलसारखं राहणं, वागणं, बोलणं आवडतं. मग ते जेव्हा गाडीतनं उतरतो, मग गावातनं जात असतो किंवा कुठे कार्यक्रम तिकडे जात असतं, ते थोडी चुळबुळ होते. म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप वेगळा असतो. मग हे नक्की कोण आहेत, ट्रान्स आहेत किंवा म्हणजे बायल्या प्रकार असं मी ऐकलेलं आहे. मला तेही आम्ही खूप वाईट शब्द ऐकून घेतलेले आहेत की बाबा हे म्हणजे साडी नेसला म्हणून तो व्यक्ती एक बायला झाला नाही किंवा एक ट्रान्स झाला नाही. एक कला आहे, तुम्ही त्या कलेचा आदर करा. पण जेव्हा आम्ही सुरुवातीला जो आम्हाला बघतात ते लोक, पण जेव्हा आम्ही तयार होऊन जो आमचा दणदणीत परफॉर्मन्स स्टेजला देतो त्याच्यानंतर त्या लोकांना असं वाटतं यार आपण चुकलो कुठेतरी. असेही लोक आम्हाला येऊन सॉरी बोललेले आहेत की तुम्ही जेव्हा आला तेव्हा आम्हाला असं वाटलं तर तुम्ही काय कार्यक्रम करणार, पण जेव्हा तुमचा कार्यक्रम संपला त्यानंतर आम्ही तुम्हाला खरोखर हॅट्स ऑफ करतो म्हणून. म्हणजे एवढंही आम्ही तारीफ घेतलेली आहे कलाकारांची. जोपर्यंत तुमची कला बघितली जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच पहिल्याच पद्धतीने तुम्हाला जज करतात लोक, पण केल्यानंतर मग कदाचित नक्कीच तुमची वाव होत. बरेचसे कार्यक्रम असे आहेत ना, आम्ही श्रीवर्धन पट्ट्यातही गेलो, कोकणातही केलेत परफॉर्मन्स, विदर्भातही केले आहेत. म्हणजे खूप आम्ही पण कुठेही गेलं तरी आम्हाला मुंबईकरांना लगेच ओळखतात. म्हणजे मी एकदा माझा किस्सा आहे की मी गेले होते, पुण्यातच होता माझा शो आणि मी तयार झाले पूर्ण असं ते सगळं चापून चुपून नाही, आपण आंबेडा वगैरे घालतो सगळं असं. तू मुंबईची काय असं मला एका डान्सरने विचारलं. मी म्हटलं तुला कसं कळलं? तर म्हणे नाही, तू जे तयार झालेस ना त्याच्यावरनं लगेच कळलं की तू मुंबईची आहेस. कारण का प्रत्येक ठिकाणी पहिराव पण वेगळा आहे. आणि मुंबईच्या कलाकार जे आता मी बघतोय लावणी डान्सर असतो, आज बऱ्याच जण आहेत, मेघा गाडगे आहेत आणि अशा बऱ्याचशा, म्हणजे तुम्ही मला नावं नाही सगळ्यांचेच घ्यायचे, इव्हन प्रियंका शेट्टी वगैरे या ज्या जुन्या डान्सर आहेत, आज त्यांचा जो स्टॅमिना, त्यांचा जो डान्सची पद्धत म्हणजे अप्रतिम. मी आज त्यांचा खरोखर फॅन आहे. म्हणजे जीव तोडून ती आपली कला सादर करतात. तसं आजकालच्या मुलींचं नाही आहे. जाणार थोडंसं आजकाल तर बोलतात लावणी पारंपरिक वाद्याबरोबर वाजणं कमी, 2-4 लावण्या झाल्या की डीजे चालू. मग साडी सुटली, 4-5 लावण्या झाल्या की मग ते घागरा चोळी वगैरे, दुपट्टा नाही काही नाही, कसंही नाचायचं, केस सुट्टी. त्यांचं म्हणणं आहे की आयोजकांचं बजेट कमी असतं. नाही, बजेट काही नसतं. बजेट कमी असतं तर मग कमी नाचाय ना, तुम्ही इतकं का नाचताय, मला हे म्हणायचंय. बजेट कमी असलं म्हणजे कलाकार तर कमी बजेट घेत नाही ना, कलाकाराला तुम्ही नाईट देताच आहात ना, ते पण असं असतं. आज तुम्ही यात्रा हे ते वगैरे तुम्ही जे काहीतरी दिलात म्हणूनच ते लोक घेत आहेत ना. तर तुम्ही सांगा ना की माझा कार्यक्रम बाबा सोज्वळ आणि डिसेंट असणार आहे, तर बाबा हा कार्यक्रम तुम्हाला ठेवायचा ठेवा, नाही तर नका ठेवू. असं आहे. तुम्ही मग तुम्हाला करायचं डीजे शो, मग ते तुम्ही बिहार टाईपच करा ना, त्यात लावणीची साडी घालून लावणी करायची नाही त्या कार्यक्रमामध्ये. लावणी हा तुम्ही हेच ठेवू नका. तुम्हाला करायचंय, तुम्हाला काय घागरा चोली घालून तुम्हाला तिथे आयोजकांना हवंच आहे तर ते तुम्ही तसं प्रेझेंट करा. आमच्या इथे एक कलाकार आले होते, त्यांना मी विचारलं की डीजे ऑर्केस्ट्रा लावणी फरक काय, तर तिनं मला एक कारण दिलं की सर माझी साडी बघा म्हणे, माझी बेंबी दिसते का? ठीक आहे, तिची साडी थोडी बेंबीच्या वरती होती थोडीशी, आणि बाकी मग ते ब्लाउज जे काय रेग्युलर असते जे आता डीजे स्टार करतात. तर तिनं असं वाक्य डिफेंड केलं मला की माझी बेंबीच्या वरी साडी आहे, ठीक आहे, मी जरी पदर वगैरे जरी तुम्हाला दिसत नसला
तरी पण मग मी त्यांच्यात गणली जात नाही, मी लावणीच करते, प्रॉपर मी लावणीच आहे. तर मग हे कसं काय असेल सांगा बरं जरा मला. कसं काय म्हणजे तुम्ही बिंबीच्या वरती साडी घालताय पण ती साडी ट्रान्सपरंट आहे, लाईट्स पडली की तुमचं अंग दिसतच आहे. वरती पदर नाही, काही नाही, त्याची साडी अशी ती वेगळ्याच प्रकारची. हा ते हाफ साडी मग वरती पदर नाही, तिथेच संपलं ना सगळं. लोक बेंबी बघायला तुझी येत नाही येत, लोक वेगळं पण बघतात. लोकांना डोळे तर ते पूर्ण तुम्हाला स्कॅनच करणार ना, ज्यांना स्कॅन करायचं ते बरोबर सगळं स्कॅन करणार. मग तसं तू प्रेझेंट करायला पाहिजेस की तू बरोबर पदर घेतला पाहिजेस. तू कर ना, तू डान्समधून दाखव ना की तुझ्यामध्ये काय एनर्जी आहे, तुझ्यामध्ये काय कला आहे, हे तुम्ही तुमच्या डान्समधून दाखवा. माझं म्हणणं हे आहे. आज माझा जो ऑडियन्स आहे, मी आता एवढ्या वर्षांनी आलो, म्हणजे लॉकडाऊन नंतर आज मी एंट्री केली, पुन्हा नाही. आता लावणी कुठेतरी संपत चालली आहे, लावणीची विटंबना जी चालली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. माझे जे काही कलाकार आहेत, म्हणजे माझी लावणी सम्राट कलाकार आहेत किंवा आता ज्या माझे कन्वर्ट झाले ज्या ट्रान्स कलाकार आहेत, मग त्यांना हे व्यासपीठ आता मिळालंच पाहिजे, त्यांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे. ट्रान्सजेंडर लावण्यवती म्हणूनच मी त्यांचं नाव लावतो. तर त्यांना ही ट्रान्सजेंडर लावण्यवती काय आहे, त्यांचं शृंगार, त्यांचं केसापासून पायापर्यंत जे नटणं, ते लिटरली एक लेडीजही नाही करू शकत, तेवढं सुंदर नटतात. बरोबर. म्हणजे आमचा एक प्रयोग बालगंधर्वलाही होणार आहे. तर पुण्याच्या सगळ्या मी कलाकारांना सांगू इच्छिते की कृपया हा कार्यक्रम नक्की तुम्ही बघायला या. नक्कीच. आणि मला एक म्हणायचं, पुणेकरांना अवश्य असा कार्यक्रम बघायला जा. कारण आपण नेहमी एका स्त्रीला नाचताना बघतो, लावणी करताना बघतो किंवा एखाद्या पुरुषांना, परंतु जर तिन्ही व्यक्ती जर त्या स्टेजवर असतील, स्त्री पुरुष आणि ट्रान्सजेंडर, तर नक्कीच तो कार्यक्रम खूप चांगला होईल आणि पुणेकरांना नक्कीच त्याचा आनंद होईल. कारण पुणेकर म्हणजे रसिक आहेत आणि खरंच प्रॉपर कलेची जाण असणारे लोक पुण्यामध्ये. त्यातूनच आहे लावणीचं सगळं. आज माहेरघर विठाबाई- किंवा लावणी, एक वेळ असा होता जेव्हा माझी सुरुवात होती लावणीला, अरे यार गंधर्वला कधी आपला कार्यक्रम होणार आहे, एक उत्सुकता असायची आम्हाला. पण आता असं झालंय ना, अरे पुण्यात जायचं म्हणजे त्यांना ते सगळं वल्गर गाणी लागतात, सगळे डीजे लागतो, मग आपण तिथे नाही चालणार, हाही विचार करून आम्हाला मग त्यावेळी चालावं लागतं. अरे एकदा तर शोला, म्हणजे अजून एक किस्सा, म्हणजे खूप किस्से तसे. मी एकदा शोला आली आणि ते पहिल्याला मी म्हटलं मी लावण्याच करणार, जे काही तुम्हाला करायचं ते बाकी करा. एका शोला असं झालं होतं की ते नंतरची गाणी असतात ना, की काय ते राडा राडा गाणं आणि काय अशी काहीतरी गाणी ती फेमस होती आणि ती कुठलीच गाणी मला माहीत नव्हती. अक्षरशः मी एकच लावणी केली, कारभारी दमाण, आणि मी अख्ख्या शोमध्ये अशी बसले होते, मला कोणतीच गाणी माहिती, आणि ते सगळे ती गाणी नाचतात. मग तुला हे गाणं माहिती आहे काय, तुला काय सोनं लागलंय का, तुला हे गाणं माहिती आहे, अरे मला नाही माहिती ही गाणी, मी काय करू. अक्षरशः मी एक लावून नसेल, त्याला बोलली माझं पेमेंट नको देऊस मला, पण मी जाते घरी, मला नाही करायचं. म्हणजे आता आम्हाला इतका आम्हाला वाईट अनुभव आलेला आहे मला. तर म्हणून आता त्याच्यापासून मी बऱ्याचशा कधी मुंबईच्या- पुण्यात पाऊल नाही ठेवलं आणि मी पुण्यात शो नाही केले, मी खरंच सांगते. म्हणून आता बऱ्याचशा मुंबईच्या ज्या चांगल्या डान्सर्स आहेत, जे अश्लील किंवा घागरा चोळी वगैरे नाही घालू शकत, लावणीची विटांबना नाही करू शकत, लिटरली ती लोक सरळ सांगतात, बाबा आम्हाला जमणार नाही. नाही. आज आम्ही लावणी करतो, ही लावणी आहे, लावणीचा हा पेहराव आहे, हा जर चालत असेल, एक्सेप्ट करत असाल तर आम्ही येतो. तुम्ही जे कन्सेप्ट तयार केली आहे, परत एकदा तिरंगी सामना याची, यामध्ये 3 कलाकार, 3 लिंगाचे कलाकार हे स्टेजवरती असणार. हा सामना असणार का त्यांच्यामधला इगो असणार आहे? नाही, ह्याच्यामध्ये एक म्हणजे आम्ही लोकांना दाखवून दिलंय की आम्ही त्यात कॉम्पिटिशन दाखवली नाहीये. लावणी ही तिघही करतायत, पण तिघही आपले एनर्जी वाईज करतायत. प्रेझेंट करण्याची पद्धत म्हणजे ट्रान्स तो तो त्याच्या सामना. कॅपॅसिटीप्रमाणे करतोय, लावणी सम्राटच्या हिशोबाने अदाकारी करतोय, स्त्रीच्या हिशोबाने अदाकारी तिची देते. पण तिघही लावणीचं जे पारंपरिक पेहराव, शृंगार जे देत आहेत, खरोखर एकदा रसिकांनी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही तिरंगी सामना नक्की काय करतोय ते. तुम्ही अदाकारी का इशारे? नाही, अदाकारी आणि नृत्यावर आम्ही जोर देतो. आम्हाला ते इशारे नको आहेत. समोरचा ऑडियन्स बोलेल मला बघून नाच, तर सॉरी, तू नाही नेक्स्ट शोला आलास मला तरी चालेल. माझं म्हणणं त्याला ते आहे, अदाकारीच. आणि ते तुम्ही सगळे बघतातच आहेत, सगळ्यांना माहिती आहे की माझी अदाकारी कशी आहे. त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाहीये मला. या तिरंगी सामन्यामुळे कोणावर अन्याय होईल का? नाही, अन्याय तर होणारच नाही ना, कारण का आपण जे करतोय ते सगळ्यांच्या भविष्यासाठी आहे. ॲज अ ट्रान्सजेंडर असू दे, माणसं असू दे, नाहीतर ती मुली असू देत, सगळ्यांसाठी करतोय आपण. तर ते मला वाटत नाही की कोणासाठी तरी अन्याय होईल. आणि तिघही जे मेहनत करतायत ना, ती लावणी जिवंत ठेवण्यासाठी. ठेवण्यासाठी. लावणी काय आहे,
आम्ही त्याच्यामध्ये लोकगीतंही दिली आहेत, लावणीही करतो आहे आम्ही, पारंपरिकही लावणी आहेत, गण मुजरा गवळण हेही आहे. पण ते आमचं म्हणजे प्रेझेंट करण्याचं जी आमची जी स्टाईल आहे ते आम्ही कम्प्लिटली बोलतात ना, एक लावणीचा विचार करून, एक पारंपरिकचा विचार करून एक ग्रुप वर्किंग काम आम्ही दिलेलं आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही ट्रान्सजेंडर आणि फिमेल पण एकत्र नाचत आहेत. म्हणजे 9च्या 9 जणं ट्रान्सजेंडर, लावणी सम्राट आणि फिमेल म्हणजे 3 जणंही आम्ही एकत्र ॲट अ टाईम स्टेजवर परफॉर्म करतो आहे. मग अल्टून पालटून सगळं, म्हणजे असं नाही की बाबा तू लीड आहेस, आम्ही प्रत्येकजणं लीड आहोत. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांच्या पाठी फिरून आम्ही डान्स करतो आहे. बरोबर. आम्ही नावासाठी आता हल्ली काय एक प्रकार चालला आहे की मी अमुक हीच गाणी करते, तर मग ही गाणी करणार, मग माझी लावणी मी हीच करणार आणि माझी ठरलेली 3 गाणी मी करणार, बाजूला होणार. तसंच आहे. हेच चाललेलं आहे. पण मी हा प्रकार मला नको होता. जसं पूर्वी आम्ही मायाताईंपासून वगैरे किंवा बरेच असं हे बघितलं आहे की ग्रुप वर्किंगमध्ये जेवढी मजा येते, जे प्रेझेंटेशन करण्यात जी मजा आहे, जी एनर्जी सगळ्यांची जी बघण्यात येते ना, जी करण्यात येते, त्याच्यासारखी मजाच कुठे नाही. म्हणून मी हिला जेव्हा फोन केला की बघ सोलो गाणी नाही आहेत, आपण पॅच वर्किंग करतो आहे आणि सगळ्यांना एकमेकांसोबत नाचायचं, फिरतं. आता तू मध्ये असेल, नंतर ही तुझ्यामध्ये असेल, नंतर ती तुझ्यामध्ये असेल, मग तुम्हाला साईडलाही नाचायचं आणि मध्येही नाचायचं आहे. कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सेप्ट असेल तर तुम्ही हा बोला. त्याच्यानंतर मॅडमने काय सांगितलं बोला. तर मी बोलले अरे दादा इतकं भारी म्हटलं तू सांगितलंयस की छानच कन्सेप्ट आहे. म्हटलं मला आवडलं. आपण दुरंगी केलं, आता आपण तिरंगी करू आणि ॲक्च्युली लोकांना खरं दाखवून देऊ की आपण काय चीज आहे आणि लावणी कशी प्रेझेंट करतात. खरी गोष्ट आहे. कारण का आता कसं आहे, लावणीवाल्यांना असं लावण्यवते त्यांना आता नवीन नवीन गाणी आलेत, मग ती आम्हाला ही गाणी करायची आहेत, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार आणि नंतर आपल्याला नावं ठेवायला मोकळं आहे. आणि झालं, मी सुरुवातीला विचारले काही जणींना असं कॉन्सेप्ट, आणि असं पण नव्हतं की आम्हाला दादा आपण बोललो पण नाही की दादा मला ही गाणी दे किंवा काय. त्यांनी स्वतः होणार नाही, तू हे गाणं कर, तू हे गाणं कर, तू हे गाणं. आणि आमच्यातल्या 9 जणांमध्ये मी खरं सांगते, आम्ही 9 जण आम्ही बोललो नाही की आम्हाला हे गाणं करायचं आणि आम्हाला ते गाणं करायचंय. म्हणजे आमच्या कोरिओग्राफरने जी गाणी आम्हाला प्रत्येकाच्या बांध्या, जे तू नाही केलं ते तुला करायचंय, ती गाणं तू कर, असं आता चॅलेंजिंग. असं आता आम्ही माझ्या बॅनरमध्ये पोटासाठी नाचते हे आम्ही सुरुवातीपासून आम्ही करतो. कारण शेवटी आमची जे आर्ट आहे ते आम्ही नाचणार, आमचा हातावरचं पोट आहे आणि आम्ही पोटासाठीच नाचतो. तर माझा जो मित्र आता ऑफ झाला, मंगेश मोकाशी, तुम्हाला मी सांगितलं, माझा बेस्ट फ्रेंड भाऊ बोला तरी चालेल, त्याची मला खूप साथ होती वेळ. म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये मला असं होतं एक वेळ की मला गायिकेची, सिंगरची गरज लागायची नाही. 1 मॅन तो स्त्री व्हॉईसमध्ये गाणी गायचा प्लस डान्सही करायचा तो. आणि त्याच्यामुळे एक बाजू माझी ती पूर्ण सावरली जायची. त्यामुळे आणि आमचं ट्युनिंग एवढं मस्त होतं ना की मी काय नाचणार त्याला माहिती होतं, त्या हिशोबाने तो शब्द उचलायचा. त्यामध्ये आमची एक जोडी, आमचं नावच एक पडलं होतं, चंगू मंगूची जोडी असतं. तर त्यामुळे आम्ही कसं भारूड क्षेत्र ही खूप चालू आहे. आम्ही ते सुरुवातीला आम्ही भारूड क्षेत्र आहे, ते तमाशा भारूड वगैरे जे पुणे खेड वगैरे या साईडला चालतात, त्याच्यातही आम्ही कामं केली आहेत भारुडामध्ये. आणि आता माझे जे पुरुष लावणी किंवा बाकी ट्रान्सजेंडर वगैरे जी लावणी करतात, आज माझे 90% कलाकार हे भारुडात सीझन 3 महिन्याचा काढतात. 3 महिने त्यांना भारुडाची भरपूर कार्यक्रम असतात. आम्ही बंद केले, आम्ही त्यावेळी सुरुवात होती, स्ट्रगल एक हाऊस होती म्हणून आम्ही ते अनुभव घेतलं, भारुड वगैरे आम्हीही केली, पण खूप मजा केली त्यावेळी ती. पण आत्ताचं जर सध्याच्या जरा मी काही माझ्या त्या नवीन बॅनरसाठी काही कलाकारांना लीडच्या विचारलं, तर तिला सांगितलं बाबा असं असं आहे, तुला सोलो मी देणार नाही आहे, तुला ग्रुपमध्ये नाचायचं आहे, सगळ्यांचं एकमेकांना आपल्याला कोय करायचं. सरळ त्या व्यक्तींनी मला सांगितलं नाही बाबा असं नाही जमणार, माझी मी गाणी सांगेन, ती माझी मी गाणी करेन, बाकीच्यांना तू नाचव. इतपत मला सांगितलं बाबा, तिथेच मी हात जोडले, आपण नंतर विचार करू. ज्या माझ्या जुनी माझी एक फ्रेंड होती सरिता माने म्हणून, ती पूर्वी कोरस वगैरे करायची, नंतर तिलाही लीड म्हणून डान्सर मीच आणली. नंतर मग तिने पण मध्यंतरी थोडा गॅप टाकला होता, त्याच्यात तिचंही सेम म्हणजे आता एक 4 वर्षांनी ती इंटर झाली आणि तिचाही परफॉर्मन्स खूप छान आहे. तुम्ही जिथे जिथे कार्यक्रम करताय, पल्लवी तुला पण काय वाटतं, कुठले असे चांगला अनुभव सगळ्यात कुठे आला आणि सगळ्यात घाण अनुभव कुठे आला? मग लावणी म्हटलं की थोडंसं लोकांचा कानाडोळाच असतो असं मला वाटतं. कारण का आम्ही खूप ठिकाणी, मी बरेच बॅनर केलेत, खूप बॅनर केलेत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर वेगळं त्याच्यासाठी सांगत नाही आहे मी. पण मी ह्या पुण्याच्या पुढे सातारा, सांगली हे मला खूप वाईट अनुभव आलेत. कोल्हापूर वगैरे ह्या साईडला जेव्हा आम्ही कार्यक्रम, म्हणजे काय जसं सांग ना आम्हाला एखादा अनुभव, असं काय नेमकं?
नाही, आम्हाला ऐकायला आवडेल. आम्ही कार्यक्रम करत होतो, म्हणजे कार्यक्रमाचं नाव पण सांगते मी. सचिन भांगरेंचा होता, खूप चांगले म्युझिशियन आहेत. त्यांचा कार्यक्रम आहे लाखात देखणी. आम्ही तो थिएटरलाच करत होतो. तर लोक असं ड्रिंक वगैरे घेऊन थिएटरमध्ये यायचे. म्हणजे इतका वाईट अनुभव, म्हणजे लोकांना असं नावाने हाक मारणं. म्हणजे समजा आता प्रमोद दादा समजा आता परफॉर्म करत असेल तर मग ए पम्या ए पमो असं, म्हणजे काहीतरी असं त्याच्या नावाने ओरडणं, हे असे प्रकार झालेले आहेत. आणि सगळ्यात आमचा डिसेंट बोलतात ना क्राऊड असेल तो फक्त आणि फक्त मुंबईचा आहे. आणि मी हे पण सांगते, माझा एक बॅनर होता जो मी पुण्यात करायची, जो माझ्या नावावर होता बॅनर. मग मी काही कालांतराने तो बंद केला, कारण का मला तिकडे ते झालंच नाही, म्हणजे मला ते आलंच नाही करता. मी बालगंधर्वला कार्यक्रम करत होते आणि मध्ये लोक उठून आले आणि मला, म्हणजे जेव्हा आपलं इंटरव्हल होतं, लोक खालून वरती आले. समजा ओ पल्लवी मॅडम ऐका ना, तुम्ही आमच्या साईडला येऊन का नाही नाचत आहात, तिकडे का नाचताय तुम्ही, आमच्या पण साईडला येऊन नाचायचं प्लीज प्लीज, आम्ही पण तिकीट काढले. म्हणजे काय, म्हणजे मी काय, मला थोडक्यात काही कळालंच नाही तेव्हा. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे ही, मला असं वाटतं एक 10-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मला खरंच कळालं नाही की नक्की काय करायचं. म्हणजे मी ह्या साईडला जाऊन नाचू की, म्हणजे यांना काय पाहिजे, हां तुम्ही ह्या साईडला का नाचलात. म्हणजे ते कसं आहे, ते यायचे कोण हे ह्याच्याबद्दल, म्हणजे हे मोठे, म्हणजे जसं पाटील हे, मग ह्यांच्यात 2 गटाचे ते येऊन बसायचे तिथे आणि मग त्यांच्या समोर लावणी सादर करायची. मग ती तर आपली वाटच लागली लावण्यवतींची. मग त्याच्यापासून मी ते कार्यक्रम तिथे बंदच केले. मी खरं सांगते, तेव्हापासून मी आत्तापर्यंत बालगंधर्वमध्ये या 10 वर्षात कार्यक्रम नाही केले. माझं पण तेच झालं. मध्यंतरी म्हणजे कार्यक्रमामध्ये लावणीचा बॅनर करायचा म्हणजे ना प्रोड्युसर हवा, फायनान्स लावणारं वगैरे. मग समोरून फायनान्सची डिमांड काय असायची, बाबा मग माझी सोय होईल का, ती आर्टिस्ट माझ्यासोबत राहील का, इतपत डिमांड असायची. चल तुला आता अमुक समजा मला ही डान्सर हवी आहे बॅनरमध्ये, मग हिने माझ्यासोबत थोडंफार कॉम्प्रोमाइज करायचं, बरोबर असं. मग तिच्यासाठी मग मी एवढे शो लावीन तेवढे शो लावीन. नाही, मला मूवीमध्ये वगैरे माहित होते किंवा डायरेक्टरची डिमांड असते की हिरोईन माझ्यासोबत कॉम्प्रोमाइज झालं पाहिजे किंवा तिने माझ्यासोबत टाइम स्पेंड. ऍक्च्युली ह्या गोष्टी फक्त आपल्या क्षेत्रापुरत्याच नाहीये, त्या सगळ्या क्षेत्र, जेवढे क्षेत्र आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काही ना काहीतरी होत असतं, काही होत असतं. आणि मला माझ्यावरती एवढा गर्व आहे की म्हणजे मुंबईत एवढे अवॉइड डेली शो करणारे निर्माते आहेत, कंटिन्यू कॉन्ट्रॅक्ट शोज करतायत. पण थिएटरला वर्षात एखाद दुसरा कार्यक्रम लावायचा फक्त का, तर आपल्या नावासाठी एक आहे म्हणून. आज मी माझ्या वयाच्या 25-26 वर्षापासून मी ॲज अ निर्माता म्हणून ह्याच्यात उडी मारली. मला माझ्या मित्राची मंगेश मुकाशीची साथ होती, म्हणजे फायनान्शियल नको म्हणून, म्हणजे दोघांमध्ये आम्ही त्यावेळी पैसा टाकून आम्ही, म्हणजे बोलतात ना, कार्यक्रम लावले थिएटरला. त्यावेळी एक थिएटर शो लावायचा म्हणजे 25,000 ते 30,000 खर्च होता. आता 50,000 ते 60,000 रुपये फक्त एका प्रयोगाचा खर्च आहे. आणि आता सध्या मीही केवढा करोडपती काय असं हे नाही आहे. आता या 4-5 वर्षात जे काय थोडंफार कमवलं येत आहे ते आम्ही ॲडजस्टमेंट करून हे केलं. हो. आणि म्हटलं कमी करून सगळ्या कलाकार, इव्हन मला माझे जुने कलाकार होते, म्युझिशियन्स, ढोलकीवाले वगैरे, त्यांना मी विचारलं, अगोदर पण काही जणांना विचारलं, त्यांनी सरळ मला एवढं पेमेंट, मी 15,000 घेणार, मी 12,000 टीमचे घेणार. म्हटलं तेवढी कॅपॅसिटी माझी नाही आहे. म्हटलं मी माझं जे एवढं आहे ॲज अ ट्रॅव्हलिंग म्हणून मी तुम्हाला पेमेंट करू शकतो, फुल पेमेंट मी कोणालाच नाही करू शकत. ज्यांना ॲक्सेप्ट होतं. उलट माझे जे काही म्युझिशियन्स होते त्यांनी मला बोलले, दादा तुम्ही उभे राहा, आम्ही कधी आहे तुमच्याकडे म्हणजे पेमेंटच्या हिशोबाने कधी कामं केलीच नाहीत. आज आम्ही आहोत, नावं आम्हाला दिली आहेत, तुमच्यामुळे आज आम्ही इथपत पोचलो, असं बोलून आज माझे जे अनिकेत आहे, नरेश कांबळे आहे, त्याच्यानंतर संतोष पवार म्हणून आहेत, आमचं कीबोर्डिस्ट आहेत, स्मितेश गोळे म्हणून आहेत, ते दोघंही नवरा बायको माझ्याकडे कामं करतात. तर मग दोघांनाही माझा प्रश्न आहे, हां, तुमच्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट शो हा काय प्रकार आहे नेमका? हां, तर थोडक्यात सांगायचं, प्रायव्हेट शो म्हणजे हल्ली प्रायव्हेट शोला कार्पोरेट इव्हेंट असं नाव देतात लोक. कार्पोरेट इव्हेंट आम्हीही केले त्यावेळी आणि अजून होतात कार्पोरेट इव्हेंट, चांगलेही होतात. पण काही प्रायव्हेट शो आहेत ना, आता काय झालं आहे मुलींना की 2 पैसे जास्त मिळतात, कॉम्प्रोमाइज असतं, सगळंच असतं. ते प्रायव्हेट शो म्हटलं की सगळं हेच असतं. एखाद्या रूममध्ये किंवा त्या हॉलमध्ये आपला डेक लावायचं आणि काही फार्म हाऊस वगैरे घेऊन. मला इतकं माहिती नाही त्याच्याबद्दल, आम्ही कधी केलंच नाही, त्याच्यामुळे मी एक नाक नाही लावत आहे,
पण हे कार्यक्रम मी सुद्धाही केलेले आहेत. काही ठिकाणी काही डिमांड असते, चांगला पैसा मिळतोय. काही कलाकारांना खरोखर म्हणजे त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडसाठी किंवा बोलताना एवढी परिस्थिती वाईट आहे त्याच्यामुळे काही कलाकार हे प्रायव्हेट शोज करतात. प्रत्येकजण आपल्या गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये एंटर झालेले आहेत. कोण स्वखुशीने कोणीच घेत नाही की मला पैसा कमवायचा म्हणून मी जाते, नाही. पण माझ्या काही गरजा आहेत, माझी फॅमिली आहे किंवा माझं बाबा कसं घर चाललं पाहिजे, काहीच कामं नाही मिळत, मग ती 2 पैसे जास्त मिळतात म्हणून तिथे जात आहेत असे. अच्छा, म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार लोकांनी करत आहेत. नाही, नक्कीच. तुम्हाला आलेला वाईट अनुभव? आम्हाला तर बरेच अनुभव वाईट घेतलेले आहेत. एका ठिकाणी सुपारी माझी घेतलेली कार्यक्रमाची वगैरे, त्याच्यानंतर आमचा तेव्हा मिक्स कार्यक्रम होता. त्याच्यानंतर अर्धं पेमेंट दिलं, अर्धं पेमेंट देताना आम्हाला सांगितलं आम्हाला 1-2 मुली द्या, आमची सोय करा. अरे बाप, म्हणजे एवढा वाईटही अनुभव आम्ही घेतलेला आहे लिटरली. म्हणून तसं वाटतं एक कलाकार म्हणून जीवन चांगलंही आहे आणि वाईटही आहे. आणि ॲक्च्युली जे मेन म्हणजे गावातील लोक जेव्हा यात्रेचे वगैरे कार्यक्रम असतात जेव्हा ते देतात, तो एक मध्यस्थ एखादा माणूस असतोच की. हो. तर तो मध्यस्थी माणसाने जर म्हणजे कसं असतं, तुम्ही समजा एक मध्यस्थी माणूस आहे, तुम्ही मला सांगणार की पल्लवी असा आपल्याला एक शो करायचा आहे, पण तुम्ही मला प्रॉपर सांगत नाही का, कारण का तुम्ही त्याच्याकडून पेमेंट जास्त घेतलंय. तुम्ही त्याला 1.5 लाख रुपये बोललात शोचे आपला, आणि मला सांगताना 80,000 रुपये बोललात. असंही होतं काय? हो. असं झालेलं आहे माझ्या बरोबर. म्हणजे अक्षरशः आम्ही मार खाता वाचलोय. माझा चाकणमध्ये शो होता, मी तर बोलेन, मला काही प्रॉब्लेम नाही बोलायला. मी स्वतः घेतलेला तो शो, माझ्या नावावर तो शो घेतला गेला आणि तो शो मध्यस्थी माणसाने घेतला एवढ्याला. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 1.5 लाखाला समजा घेतलाय, आणि मला फक्त सांगण्यात आलं की अरे आपण पहिल्यांदा सुरुवात करतोय, आपण असं करतोय, तर प्लीज माझ्यासाठी ॲडजस्ट करशील. मी म्हटलं ठीक आहे. मग मी 80,000 तो शो कसा बसा बसवला आणि तो मी सादर केला. आणि माझ्या स्वतःच्याच मैत्रिणीनं सांगितलं की थोडंसं ॲडजस्ट करा. त्याच्यामध्ये खूप नामवंत कलाकार होते ज्यांना मी घेऊन जाणार होते. बरं, तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांना लावण्याच नको आहेत. म्हणजे माझी पहिली लावणी होती, गेली स्टेजवर, तिला डायरेक्ट खाली उतर, काय असं, इतका वाईट अनुभव आलेला. बापरे. मग त्याच्यानंतर मग आम्ही कसं बसं त्यांना समजवून कसं बसं हे करून आम्ही त्यांच्याकडून पेमेंट घेऊन आम्ही अक्षरशः म्हणजे तो जो अँकर होता, तृशांत होता आपला, तुषार पापे, तर त्याला सुद्धा मारायला लोक आलेली, इतपत केलेलं. मग मी समोर उभी राहून त्यांना बोलले नाही, जो समोर माणूस होता ना त्याला बोलवा, कारण का त्याने आम्हाला सांगितलं की असा शो पाहिजे. जर त्याने आमच्याशी व्यवस्थित सांगितलं असतं की मला असा शो, तर मी डायरेक्ट नाहीच म्हणाले असते. असे पण लोक आहेत की कधी कधी आर्टिस्ट लोकांची पण चुकी नसते. म्हणजे हे जे मधले लोक आहेत, आयोजक लोक पण नाहीत, जे लोक मधली आहेत त्या लोकांना चरबी जास्त आहे, मला असं वाटतं. खरंय. एक ट्रान्सजेंडर कलाकार म्हणून तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? आता ट्रान्सजेंडर म्हटलं त्यांची लाईफ खूप होतं. काही फॅमिली त्यांना सपोर्ट करते, मग कदाचित मग फॅमिली एक्सेप्ट करत त्यांना घर सोडून राहावं लागतं. मग बाहेर राहिल्यानंतर कसं होतं की त्यांचं की इवन राहण्यापासून, स्वतःचं खाण्यापिण्यापासून, इवन तुम्ही एखादा जर तुमचा गुरु आहे त्यालाही थोडंफार मदत करण्यापासून सगळं त्यांना फेस करावे लागतात. मग त्याच्यासाठी मग काही जे ट्रान्सजेंडर आहे त्यांना बोलतात ना, काही इन्कम सोर्स नसतो, मग ते थोडंसं सेक्स वर्कर म्हणूनही कामं एक्सेप्ट करावी लागतात त्यांना. बरं. मग माझीच मी काही कलाकारांचा प्रवास बघितला. काही जण आता जे माझ्याकडे त्यावेळी लावणी करायचे, ते काही जण आता बरेचसे काळूबाईचे भक्त झालेले आहेत. मग ती लोक ती जोगता म्हणून आज ती लाईफ जगतायत. बरं. मग काही जणांनी त्यांचं स्वतःचं सेक्स चेंज करून आता एक ट्रान्स म्हणून ती लाईफ जगतायत. मग त्यामुळे मग आता थोडंसं मग त्या लोकांनी मला बरेच फोर्स केलं की आमच्यासाठी आता पुन्हा काहीतरी आपण करूया, लावणी आम्हाला करायचं, आम्हाला स्टेज हवा आहे. म्हणून मला ह्या क्षेत्रात उतरायची अशी उणीव वाटली की चला करूया काहीतरी. हातात काही नसताना आम्ही ही उंच उडी घेतलेली. आणि हे काय असं फेमस होण्यासाठी किंवा काय करण्यासाठी आम्ही केलं नव्हतं. जेव्हा आम्ही एकत्र ठरवलं होतं, आपण भेटलेलो दादा, माहिती आठवतं, तेव्हा आम्हाला ॲक्च्युली मला लावणीमध्ये यायचंही नव्हतं. मी तेव्हा फॅशन, एक मला अवॉर्ड होता आणि तिकडे फॅशन शो वगैरे होता, तर मला ॲज अ गेस्ट आणि हिला परफॉर्मरला वगैरे असं परफॉर्मन्सला आम्ही होतो. त्यावेळी काहीतरी हिने मला सांगितलं की आपण दादा असं एक काम करूया, असं एक कार्यक्रम होणार आहे, ते ऑर्गनायझर आहेत, ते आपल्या लावणीचा शो करणार आहेत. म्हणून हिने मला सांगितलं तसं. म्हटलं तेव्हा मला इच्छा नव्हती, पण मी तिला सांगितलं मी कोरिओग्राफी वगैरे सगळं करून देईन तुला, आपण करू शो म्हणून. माझी बाकीची मुलं आहेत, आर्टिस्ट आहेत, त्यांना घेऊन आपण शो करूया.
त्याच्यानंतर झालं. सांग पुढची स्टोरी तूच सांग. नाही मग काही कारणास्तव नाही झालं आमचं तिथे. तर मग दादाचाच फोन आला, एक काम कर आपणच सुरू करूया. मी म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपणच करूया सुरुवात. पण हे जे रील वगैरे हे तर आत्ता लय म्हणजे खूपच व्हायरल वगैरे झाले. त्याच्या आधीपासूनच आमच्या डोक्यात हे होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. आता म्हणजे मगाशी तुम्ही बोला जसं फेमसाठी वगैरे करताय का तुम्ही? चांगलं झालं ते कॉन्सेप्ट कॅन्सल झालं. त्या व्यक्तीला गही नव्हता माहिती. त्या व्यक्तीच्या त्या काही फॅशन वर्ल्डमध्ये वगैरे मी ओळखही करून दिल्या त्या बाईला. दोघं नवरा बायको होते, त्यांना मी ओळखही करून दिल्या. त्यांचा तो शोही बऱ्यापैकी चांगला पार पडला. त्यांची नंतर तिकडनं ओळखही वाढत गेली पुढे. पण त्यांना असं वाटलं नाही ही ओळख आपली कोणामुळे वाढली. पल्लवीनी माझी ओळख करून दिली, मी त्यांना अजून थर्ड पर्सनची ओळख करून दिली, त्यांच्यामुळे त्यांना फायनान्सर मिळाले. एवढं होऊन ती व्यक्ती नंतर हिला सांगते की त्यांना घ्यायचं नाही, आपण मुलांना नको घेऊया, फक्त एक लेडीजला घेऊन आपण शोज करू. त्यावेळी ही भांडली त्यांच्याशी, नाही मला करायचं दादाला घेऊनच करायचं आहे आणि आमची तीच थीम आम्हाला करायची. कारण ते आमचं ठरलंच होतं आधी. आम्ही दुरंगी आणि आम्ही खूप कार्यक्रम केले, 16,000 भाग 2चे पण खूप कार्यक्रम केले आम्ही दुरंगाचे. म्हणजे मज्जा यायची ना, आम्ही भेटायचो, ते आमची रिहर्सल्स, म्हणजे आम्ही शो म्हणून असं नाही, आम्ही एक पिकनिक म्हणून. आणि अजूनही कलाकार एक पैशासाठी म्हणून आम्ही कधीच करत नाही. बरं त्याचं असं पण नाही की तो मेन आहे तर त्याला असं नटू नका, असे कपडे घालू नका, अशा साड्या नेसू नका, असं त्यांनी कधीच हे केलं नाही. तुम्हाला जसं नटायचंय तसं नटा, जसं तुम्हाला हे करायचं तसं करा, तुम्ही माझ्यापेक्षा छान दिसा, फक्त परफॉर्मन्स चोख द्या, इतकंच त्याचं असतं. आता पल्लवी तू अनेक कार्यक्रम केलेस. हो. मग एक स्त्री कलाकार म्हणून प्रॉपर लावणी सादर करताना काय चॅलेंजेस आलेत किंवा काय चॅलेंजेस स्वतःला मानतो आपण? मला तर एकच चॅलेंज आहे लावणीबद्दलचं. बाकी तर मी बॉलिवूडचे वगैरे पण शोज वगैरे करते. म्हणजे जसे आपलं कल्चर जे आपण भारताचं कल्चर जे आपण आता मी अमेरिकेत पण प्रेझेंट करते, तिथं तर काही जास्त भारतीय लोक नाही आहेत, जास्त गुजराती वगैरे लोक आहेत. मग त्यांचं ते मोरणी बागामा डोले म्हणजे असं बोले वगैरे ती गाणी, आपली ह्याची पण गाणी असतात जी बॉलिवूडची गाणी, म्हणजे आताची जी चाललेत, मी तसेही कपडे घालून मी तिथे परफॉर्म केलेलं आहे, नाही असं नाही. पण लावणी म्हटलं की तुम्ही लावणीसारखे करा, मला हे म्हणायचं. म्हणजे ज्याच्यात तुम्ही ज्या साच्यामध्ये तुम्हाला टाकले त्या साच्यात ढलून तुम्ही ते काम करा. म्हणजे लावणी म्हटलं की मग आली कुठली नऊवारी आली, मग ती नथ आली, मग ते घुंगरू आले, मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही बॉलिवूड करता तर मग प्रॉपर बॉलिवूडच करा. मग बॉलिवूडमध्ये काय तुम्हाला कसे कपडे घालायचे ते पण एक चॅलेंजिंग आहे की तुम्हाला कसे कपडे घालायचे, काय करायचे, कसं प्रेझेंट व्हायचे दुसऱ्यांसमोर. मग ते आता मी लावण्या ह्याच्या पण करते, वेस्टर्नाइज लावण्या जास्त मी दादा करते, पण ते कधी वल्गर नाही वाटत असं मला समोरून कळतं की हां हे आपल्याला वल्गर नाही करायचं, लोकांचं फक्त मनोरंजन करायचं आहे आपल्याला आणि एक प्रेझेंटेशन चांगलं द्यायचं आहे. तर हेच आव्हान होतं की मला कुठे असं कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे, अरे आत मग तू काय करतेस, मी ते नाही करत. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ते मी नाही करत, मी हे करते. जे पारंपरिक ते पारंपरिक करते, जे वेस्टर्नाइज ते वेस्टर्नाइज करते, जे माझे बॉलिवूडचे ते मी वेगवेगळं ठेवलेलं आहे. मी प्रत्येक साचा मी वेगळं ठेवलंय, त्या साच्यात ढालायचं आणि तसं ते काम करायचं. म्हणजे सरळ सरळ म्हणणं असं आहे की करायचं तर मग तसं करा, नाव त्याला चुकीचं देऊ नका. तसं सध्या लावणीचा पदर हा खाली खाली सरकत गेलाय. तुम्ही एक ट्रान्सजेंडर लावणी कलाकार म्हणून तुम्ही काम करता, तर याबद्दल तुम्ही ट्रान्सजेंडर असून देखील तुम्ही पदर तुमचा वरती असतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? थोडक्यात सांगायचं म्हणजे ट्रान्सजेंडर ही आमचे जे कलाकार जे आम्ही लावणी परफॉर्मन्स देतो त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना, म्हणजे साडीचं नेसण्यापासून सगळं आमचं कवर असतं. म्हणजे बोलतात ना प्रॉपर जसं लावणीचा पदर घेतला जातो, म्हणजे पारंपरिकरित्या सगळे माझे कलाकार तयार होतात असे. मग तुम्हाला हे खरं अनुभवायचं असेल तर तुम्हाला आमचा कार्यक्रम बघायला यावा लागेल. नक्कीच. आणि तिरंगी सामन्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही नावच त्यांना असं दिले ट्रान्सजेंडर लावण्यवती, म्हणजे ती लावण्यवती दिसली पाहिजे. आज लोकांचा जो दृष्टिकोन आहे की ट्रान्सजेंडर हे फक्त भीकच मागू शकतात किंवा वाईट कामच करू शकतात. तसं बघायला गेलं तर ट्रान्सजेंडर जर आपण डोळ्यासमोर आणले तर ते कसेही असतात. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन वेगळा तर लोकांनी करून ठेवलेला आहे, पण त्यांच्या आतली कला अजून लोकांनी तेवढं त्यांना बघितलं नाहीये. जरी त्यांनी स्टेजवर काहीही केलं तरी, जरी त्यांनी अंगावर पाणी ओतलं तरी त्यांना कोण बोलू शकत नाही, कोणाची हिंमतच नाही. ट्रान्सजेंडर लोकांना बोलायची कोणाची हिंमतच नाही, मी तर म्हणते.
ते सगळं करू शकतात, पण हेच मेन आहे की ते नाही करत आहेत. ते नाही करत आहे. आज त्यांनीही हे स्त्री कलाकार त्यांनीही करतायत. लावणीला तेवढाच मान दिला, तेवढाच दर्जा दिला आणि तेवढेच सुंदर नटतायत. गाण्याला त्या हावभाव तसे देत आहेत. वल्गरिटा आमच्या कार्यक्रमामध्ये काही मिळणार नाही तुम्हाला. नक्कीच. एक ट्रान्सजेंडर पाहिजे तसे कपडे घालू शकतो, पाहिजे ते करू शकतो, त्याला बोलणारं कोणी नाहीये. तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये उलट परिस्थिती आहे. स्त्री कपडे कमी कमी करतीये आणि लावणीचा मान राखण्यासाठी ट्रान्सजेंडर अंग भरून कपडे घालतोय. म्हणजे करायचं तर तुम्ही करू शकला असता. याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर मनावर घेतलं असं, आज जी मुली जेवढं नाही करू शकत, आज भले ती छाती दाखवतात, कंबर दाखवतात, तोच जर विचार केला ट्रान्सजेंडर कम्युनिटीनी की बाबा नाही, मग आम्ही तुम्हाला भिडून तुमच्याही वरचढ आम्ही करू शकतो, पण तो विचार एकाही माझ्या ट्रान्सजेंडर लावण्यवतींनी केलेला नाही आहे. उलट त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. स्त्रियांना ज्या आता अश्लील लावण्या किंवा अश्लील विदाऊट पदर किंवा बाकी जे आज तमाशे चालू आहेत, ते माझ्या ट्रान्स लावण्यवतींनी दाखवून दिलं की लावणीचा पेहराव काय असतो, ते लावणी नृत्य काय असतं, ते टोटली शृंगार, ते नाद घुंगरू कसं वाजतंय, ते लिटरली त्यांनी ते दाखवून दिलं आहे माझ्या कार्यक्रमामध्ये. आणि अजूनही काही नवीन ट्रान्स कलाकार माझ्या आता पुढे ॲड होणार आहेत, तर तेही तेच सुंदर, अजूनही सुंदर करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्ही लावणीचा मान ठेवण्याचाच नेहमी प्रयत्न केलाय किंवा कधी तुमच्याकडनं अपमान होणार नाही? नाही होणार. आत्ताच एक नुकतीच महाराष्ट्रात क्लिप व्हायरल झालेली आहे, ज्यामध्ये डीजे स्टार आहे ती, आणि तिनं स्टेजवरतीच तिनं ब्लाऊज असं बटन्स वगैरे काढायचा प्रयत्न केलाय. हा का केला हे तिचं तिलाच माहीत. परंतु अशी ही अश्लीलता का पसरवली जाते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? थोडक्यात त्या नृत्यांगनाचं सांगायचं झालं, एक तर त्यांना प्रसिद्धी हवी असते. दुसरा मेन म्हणजे त्यांना असं वाटतं की थोडंसं म्हणजे मीही थोडंसं वरचा भाग दाखवला, डान्स केला, तर म्हणजे त्यांना असं वाटतं की ती माझं व्हिडिओ व्हायरल होईल, त्यांनी मला अजून प्रसिद्धी मिळेल. एकीला मिळेल मग दुसरीलाच मिळेल असं नसतं. पण त्यांना असं वाटतं की हे केल्यामुळे आमच्या निर्मात्याला अजून कामं मिळतील, आम्ही अजूनही ह्याच्यापेक्षा वल्गरिटी जर डान्स केला तर आम्हाला अजून लोकांची दाद चांगली मिळेल, हे त्यांच्या माइंडमध्ये राहिलेलं आहे. परंतु यावरती समाजाची भूमिका काय असायला हवी? समाजाची भूमिका तिथेच हवी. लिटरली जर स्त्री पुरुषांचं तर सोडूनच द्या, म्हणजे ते एक्सेप्ट करतायत, बघतायत, त्यांना मजा येते. पण तिथे बघणारा जो स्त्री वर्ग असतो त्यांनी तिथे जाऊन एक तर तिला नागडी करून मारलं पाहिजे किंवा तिथे तिला मारलं पाहिजे कानाखाली चप्पलनी. माझं म्हणणं हेच आहे. लावणीच्या कितीही सांगतील ना, आयोजक कितीही सांगतील, आज तुझं अंग लोकांना दाखवणं हे कितपत योग्य आहे? जसं तुम्ही म्हणजे मला एक असा प्रश्न पडतो की यांचे आई वडील यांना हे तरी कसे करतात. म्हणजे मी म्हणते लहान असताना जेव्हा मी ह्या क्षेत्रात विचार केला की मला करायचं आहे, मी तर सायन्समधून माझं BSc अर्धवट राहिलं ह्या डान्समुळे. मला मम्मी पप्पा पाठवायचेच नाहीत, नाही करायचं. मग जेव्हा त्यांना कळालं की नाही ही चांगलं करते किंवा काय, ते स्वतः माझ्या सोबत यायचे. ह्यांचे आई वडील काही बोलत कसे नाहीत मला तेच नाही कळत आहे. पण एक आहे, एक दिवस असा येईल, ह्या ज्या आता मुली ज्या वावरत आहेत लावणीच्या साडीमध्ये, छाती दाखवणं, कमरेच्या खाली साड्या घालणं किंवा अजून काही, जर मुंबईच्या माझ्या ज्या कलाकार जर भडकल्या, मग त्या मेघाताई असो, मेघा खाडगे असो, अजून आकांक्षा कदम आहे, अजूनही बऱ्याच ज्या कलाकार आहेत, प्रियंका शेट्टी आहे, खूप अशा आर्टिस्ट आहेत ज्यांना खूप चीड आहे ह्या गोष्टीची. आज जर बाकी कोणी नाशिक नाव घेतलं ना, आम्ही चक्क घुसून त्यांना मारायची ताकद आमच्या मुंबईच्या कलाकारांकडे आहे. संस्कृतीचा अपमान, संस्कृतीचा अपमान करतायत, कलेचा अपमान. कसं आहे, तुम्ही कार्यक्रम कधी राबवता जेव्हा सर्व प्रकार गटातली माणसं म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत येऊन बसणं आणि तो तुमचा कार्यक्रम पाहणं, हे सगळ्यात मोठं हे आव्हान आहे तुमच्यासाठी. पप्पी घ्यायचा काय प्रकार आहे? हा ते पण तेच तर सांगते, यांना पप्प्या घ्यायला म्हणजे काय कळत. लहान एखादा मुलगा असेल 10 वर्षाचा 12 वर्षाचा, त्याला बोलवायचं वरती, त्याच्याशी थोडंसं बोलायचं, त्याला सांगायचं, नाचायचं, मग ती छातीवाला हलवून टाकून तू पण हलव. त्यांच्याबरोबर तुम्ही ते कॉम्पिटिशन करायला जाता, मग ते नाचलं की झालं, की जाताना त्याला एक पप्पी द्यायचं, मुका द्यायला झालं. म्हणजे हे आजकाल खूप हे होतं की बाबा चला कोणतरी डान्स करते, त्यांच्यामधून कोणाला तरी वरती घेतलंय, नाचलोय, इतपत ठीक आहे. पण ते पप्प्या देणं, त्याला खूप घाणेरडं काहीतरी त्याचे इशारा. एक तर आता मी आत्ता एक क्लिप बघितली, त्याच्यामध्ये तर ती बटणं काढते अक्षरशः.
म्हणजे तुम्ही काय हनीमून तिथंच करणार आहात का, असं थोडंसं तिथं दिसत होतं. तुम्ही काढा ना, तुम्ही पूर्ण ब्लाऊज काढा, पण ते लावणीच्या साडीमध्ये काढू नका. माझं म्हणणं तेच आहे. तुम्ही जर लावणीची साडी घालून ती लावणी तुम्ही परफॉर्म करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते अश्लील चाळे करून आता तर दाखवताय, मला असं वाटतं तर ते साडी होणार बघायला नाही. पण नाही मिळणार आहे, कारण का आपली आजी वगैरे नेसायची साडी, आता हे सगळ्यात शेवटचं जनरेशन राहिलंय जिथे आपल्याला ही नऊवारी साडी बघायला मिळते. आम्ही स्वतः नऊवारी साडी नेसूनही नेसायचो. त्याच्या अगोदर तर शालूमध्ये व्हायची. हो, बनारसी. आम्ही अजूनही बनारसी, आम्ही अजूनही शालूच वेअर करतो. आम्ही अजून शालूच आमच्या घालतो. पहिल्या एंट्रीलाही, आता आमचा पहिला जो मुजराला येतो, आमचा मुजरा सगळ्यांचा सेम कलर आहे. म्हणून लीडवाली असेल तर तिचा वेगळा कलर असा नाही, सगळ्यांचा आमचा सेम कलर. आणि सगळ्यांचे शालू. महाराष्ट्रात जो हा नंगा नाच चालू आहे, शरीर प्रदर्शन चालू आहे, यामुळे खरंच बलात्काराला प्रोत्साहन मिळतंय का? नक्कीच मिळते, मला तर वाटतं. आणि याला खरं कारण आहे राजकारण. बरं. आज राजकारण म्हणजे तुला इलेक्शन असू दे किंवा काही कुठल्या म्हणजे बोलतात ना, कुठलाही पक्ष असू दे, मी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत आहे, पण त्या पक्षाचे ते हलकट जे आमदार खासदार त्यांचे कोणते उपनेते नेते हेच आयोजक असतात. आणि ह्यांनाच्या सेलिब्रिटीज हव्या असतात की ज्या दिसायला सुंदर हव्यात आम्हाला, मग ती छाती दिसली पाहिजे, तिची कंबर दिसली पाहिजे. अरे तुम्हाला जर एवढा असा अश्लील डान्स हवा आहे ना, तर तुम्ही एखाद्या बारवाल्यांनाच आणून नाचवा ना, माझं म्हणणं आहे. तुम्ही लावणी ठेवताय आणि लावणीमध्ये ह्या अपेक्षा तुम्ही कशा करू शकता? आता दहीहंडी, थोडक्यात आता दहीहंडी जवळच आली आहे. आता दहीहंडीलाही तेच असतं की दहीहंडीला पूर्वी कसं आमचे बरेचसे फोक आर्टिस्ट जायचे, फोक शोज व्हायचे, पूर्ण शो असायचा, पूर्ण कार्यक्रम असायचा. आता तसं नसतं. आता ह्या ज्या आता नवीन ज्या डीजे डान्सर झाले आहेत ना, ह्यांना एका दिवशी 8-8, 10-10 शो असतात. येणार, 1-2 गाणी करणार, निघून जाणार. त्यांना तुम्ही ₹1,00,000-1,50,000 देताय. पण ते जे मुंबईचे एवढे कलाकार संच आहेत, जे डान्सर्स, म्युझिशियन्स, वादक, म्हणजे पूर्ण टीम, त्यांचं पोट ह्याच्यावर चालतं. तुम्हाला ते नको, त्यांना इज्जत द्यायला नको आहे. पण भले ती 10 मिनिटासाठी जी एखादी सेलिब्रिटी येते, मग ती थोडी बोलतात ना हॉट डान्सर पाहिजे. थोडक्यात तुम्ही सण म्हणजे बोलतात ना, एक आपलं काय बोलतात, एखादा सण साजरा करताय आणि त्या सणामध्ये तुम्हाला हे डान्स आणि हे अश्लीलपणा तुम्हाला हवा, हे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे तर पहिलं या आमदार खासदार यांचे जे आता उपनेते वगैरे सगळं जे ही लोकांनी जे राबवत आहेत ना कार्यक्रम, पहिले ह्यांना आवर घातला पाहिजे. खरं आहे, कारण आयोजक आहेत जसे आयोजकांची डिमांड मगाशी सांगितलं ना, कधी कधी आयोजकांचं पण नसतं. जे मधले असतात ना, मी हिला आणतो, मला इतके दे, मग ते अर्धे माझे अर्धे तुझे, ते पण असतं. म्हणजे सांगू शकत नाही, सगळेच भ्रष्टाचारी आहेत, सगळेच चोर आहेत. फेम आले म्हणजे हो तसं. पण ते कलाकारांची लाईफ, कलाकारांचं पोट त्याच्यावर आहे. जे जास्तीत जास्त कलाकार कसे येऊ शकतात हे बघत नाही. एखाद्या सिंगल कलाकारासाठी तुम्ही ₹1,00,000-1,50,000 मोजताय. ते जर तुम्ही एखाद्या निर्मात्याला वगैरे द्या, तुम्ही त्यांचा संच येऊ द्या, त्यांचा संच 20-25 लोकांचं पोट भरू शकतो त्या गोष्टीवरती. महाराष्ट्रामध्ये जो डीजे स्टारचा जो नंगा नाच चालू आहे, हा जर नाहीच थांबला तर तुमचं लावणी असोसिएशन आहे किंवा लावणींचा जो काही संघ आहे, त्यांची पुढची ऍक्शन काय असेल? आमचं तेव्हाही होतं, जेव्हा पहिलं झालं होतं गौतमी पाटीलबद्दल, मी तर नाव घेऊन बोलते, तेव्हाही आमचं तेच होतं आणि आत्ताही आमचं तेच आहे. तेव्हा ते थांबलं थोडं वादळ, जे काय चालू होतं तेव्हा ते वादळ थांबलं होतं. पण आता परत जर सुरू झालंय तर दादा काय करणार? सध्या म्हणजे आता आमच्या मुंबईतल्या आम्ही ना सिनियर मानतो किंवा त्यांची खूप इज्जत करतो, जसे काय मेघा खाडगे, ती तर चिडलेलीच आहे. ती कधी येऊन ती बोलते ना, डायरेक्ट त्यांना हेच करून टाकायचं. मग स्टेजवर भलं एक वेळी तिला नागडी करायला लागलं तरी चालेल, पण आम्ही आता मुंबईचे कलाकार, मग सगळेच, आकांक्षा कदम नका म्हणून, विद्या आहे, लावणी महासंघाचे काही कलाकार आहेत, आर्टिस्ट प्रियंका शेट्टी, पण जे आम्ही आज लावणी पारंपरिक आणि जो वारसा लावणीचा जो जपलेला आहे तो आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. जर तुम्ही तो वारसा तोडत असाल तर तुम्हाला जिकडे असाल तिथे येऊन तुम्हाला मारायला हाणायला आमचे मुंबईचे कलाकार, त्या लावणीच्या सम्राज्ञा आमच्या ज्या आहेत त्या कमी पडणार नाहीत. बरोबर. त्याच कशाला, माझा किन्नर समाजाचे जे आमचे जे नृत्यांगना आहेत, आता मी लावणी सम्राट आहे, तेही तुम्हाला तोडायला वेळ नाही लावणार. यामध्ये जे काही कलाकार आहेत ते 2-3 नावं घेतो, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही आता लावणी सम्राज्ञी आहे, ते डीजे स्टार आहेत. पहिलं नाव घेईल मी, ऐश्वर्या जाधव. आता ह्या ज्या डीजे स्टार ज्या झालेल्या आहेत त्या कशामुळे झालेल्या आहेत? त्यांचे अंग प्रदर्शन करून,
नाही, त्यांचं म्हणणं तसं नाहीये. त्यांचं म्हणणं पब्लिकला आवडतंय. पब्लिकला का आवडतंय? तुम्ही देताय म्हणून पब्लिकला ते आवडतंय. तुम्ही ते चाळे करताय, तुम्ही जे अश्लील डान्स करताय त्याच्यामुळे पब्लिकला काय हवंय? एखादा पब्लिक बोलेल तर तो पब्लिकच्या समोर जर तुम्ही अश्लील चाळे कराल, जर त्याला इशारे कराल, तो समोर तर साहजिकच बोलताना बोट पकडायला तर हात पकडणारच. माझं म्हणणं असं आहे तर हे डीजे शोज बंद झाले पाहिजेत. त्याच्यामुळे लाईव्ह शो म्हणजे लाईव्ह जे वाजवतात त्या कलाकारांना कामं कमी मिळतात आहेत. त्यामुळे हे डीजे शोज बंद झाले पाहिजेत. फक्त डीजे वालेच कमवतात आहेत, बाकी कोणीही कमवत नाही. सगळे कलाकार घरी आहेत. म्हणजे जसं सिंगर आहेत, आता काही नाही मिळालं ना, सिंगर नाही, त्याच्यामध्ये वाजवणारे नाही आहेत, त्याच्यामध्ये कोरसवाले नाही आहेत, त्याच्यामध्ये डान्सर्स नाही आहेत, फक्त डीजे एकटाच आहे की जो सगळ्यांची कामं करतो. फक्त हे गाणं लावा, हे मोकळ्या. मग ते सगळ्यांना कामं मिळण्यासाठी हा डीजे शो पहिला बंद झाला पाहिजे असं मला वाटतं. नाही, डीजे शो करा तुम्ही, मग तो डीजे शोमध्ये तुम्ही लावणीची साडी घालून तुम्ही ते परफॉर्मन्स देऊ नका. माझं म्हणणं एवढंच आहे. मग लावणी त्या कार्यक्रमात झाली नाही पाहिजे, आणि जर करायची असेल तुम्हाला तर पारंपरिक पद्धतीने ती परफॉर्मन्स झाला पाहिजे. माझं ठाम आहे, डीजे शो बंद झाले पाहिजे. मी ठाम आहे. नाही, आम्ही कोणाच्या पोटावर मारत नाहीये. प्रत्येकाचं पोट आहे, प्रत्येकजण पोटासाठी करताय. पण काही बोलतात ना, काही मर्यादा आहे, हे त्या मर्यादा पोटासाठी तुम्ही नाहीये. उल्लंघन करू नका. तुला असं वाटतं पोटासाठी वाटतंय? हे पोटासाठी नाही, हे ऐशो आराम आपल्याला कमीत. आता आम्हाला 23 वर्ष गेले, तुला किती वर्ष गेले इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे इतके वर्ष जाऊन सुद्धा आज आम्ही तिथेच आहोत, त्याच पातळीवर आहोत. का? ते इज्जतीने भाकरी कमवली ना. तुम्ही तुमचे इथिक्स नाही सोडले. इथिक्स नाही सोडले. नाही सोडले. पण पण ह्या लोकांना फेमसाठी म्हणजे ह्यांचे आई वडील यांना काही बोलत नाही. मला तेच कळत नाही, यांच्या आई वडील यांना बोलत कसे नाहीत. हा प्रकारच मला कळत नाही. म्हणून म्हटलं डीजे शोज बंद झाले पाहिजेत. गव्हर्नमेंटने काहीतरी हे केलं पाहिजे की काही जणांचं असं म्हणणं आहे, डीजे स्टार आहेत, ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप पैसा आहे, तिनं नवीन मुलींनाही संदेश दिलाय, तरुणीला जे या क्षेत्रामध्ये येणार आहे, या भरपूर पैसा कमवा, बस बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नका. लोक ट्रोल करतात, लोकांचं काम आहे, असं तिचं म्हणणं आहे. ठीक आहे, कमवा ना तुम्ही. किती वर्ष तुम्ही पैसा तो कमवणार? जोपर्यंत तुमचं सौंदर्य आहे, फिगर आहे, तोपर्यंतच. नंतर तुम्हाला कोण विचारणार आहे? शेवटी तुमची नंतर परिस्थिती काय आहे? जिकडे कचऱ्यातच तुम्हाला पडायचं आहे नंतर. पण जे आज आम्ही मेहनत करून जे नाव, पैसा नाही कमवला पण जो नाव कमवलंय, त्याच बोलतो ना, 7 समुद्र पारी आमची लावणी आणि आम्हाला लोक ओळखतात. आज विठाबाई नारायणगावकरांनी जर हा विचार केला असता तर त्यांच्या नावावरती आज पिक्चर नसता आला. त्यांची कुठेतरी नावं आहेत, त्यांची तरी लाज बाळगा की ते पुण्यातल्याच होत्या. मी नारायणगावची आहे, नारायणगाव साईडचीच आहे मी, कळमची. तर त्यांचं नाव इतकं मोठं आहे की त्याचं तरी तुम्ही थोडं भान ठेवा की तुम्ही आज पुण्यात, कोल्हापूरमध्ये ह्या साईडलाच सगळं नंगानाच चालू असतो, डीजे शोज वगैरे. त्याचं तरी भान ठेवा की आपण कुठल्या मातीत काम करतोय, कसं काम करतोय. हे गौतमी पाटील ठीक आहे, तिने सुरुवातीला केल्यानंतर तिने सॉरी बोलून ॲक्सेप्टही केलं की मी लावणी डान्सर नाही, मी डीजे डान्सर आहे. पण ठीक आहे, थोडंफार आता तिचं नाव झालं, तिला पण फेमस करणारे कोण? आमचे कलाकारच. ट्रोल करून वगैरे आज ती फेमस झाली. पण राधा पाटीलचं काय सेम, म्हणजे ह्या सगळ्या कलाकार एकाच बॅनरच्या एकत्रच राहिलेल्या, वावरलेल्या, शेवटी एकमेकींचा वारा एकमेकींना लागतोच. राधा पाटील घृणास्पद मी तर म्हणेन. नाही, तिचे तर कॉमेंट्स आहे त्या आपण बिग बॉसच्या तिचं टायमात एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती काहीतरी बोलली होती, मी एकदा मध्ये ऐकलं होतं. असं नसतं. पण कलेला तुम्ही विकलंय असं वाटतं मला. कला म्हणजे तुमचे लोक किंमत ठरवतात. मग तुम्हाला काय? आमची किंमत लोक ठरवत नाहीत, आम्ही स्वतः ठरवतो. आम्ही जेवढे पेमेंट मागतो किंवा काय दादा, तेव्हा तसं आम्हाला मिळतं. तुमची लोक किंमत ठरवतात. पण काही नाही, तुम्ही जितकं करायचं आहे, किती अश्लील करायचं, कमवायचं कमवा. शेवटी तुम्हाला हे इथेच करायचं आणि इथेच भोगायचं आहे. कला ही बघून देतेही आणि घेतेही. तिचं काहीतरी एक वाक्य फक्त होतं, स्टार्ट टू एंड त्या कलेमध्ये टिकणं महत्वाचं असतं. लोकांनाही तेच हवंय. तर मी एकटीच का हे बंद करू काहीतरी, असं तिचं म्हणणं होतं. तर मी तिला असं सांगेन की तू जर तुझ्यापासून सुरुवात केलीस ना तर तुझं नाव मोठं होईल. तू जर बंद केलंस आणि तू जर सगळ्यांना जेवढे आव्हान करशील ना, तुझ्या जेवढ्या पण मैत्रिणी आहेत किंवा जेवढे पण तुझ्या सानिध्यात आहे जे आज असे शोज करतात, तू जर बंद केलंस ना तर सगळे बंद करतील आणि तुझं नाव त्याच्यात मोठं होईल की यार राधा पाटील पासून सुरुवात झाली. तुझं नाव आज इतिहासात पुढे मी सांगते कुठेतरी कोरलं जाईल की राधा पाटील पासून हे कार्यक्रम बंद झाले. आता एक मी तुम्हाला चांगलं उदाहरण, आता हिंदवी पाटील, तीही आज फेम आहे, तीही डान्स करते, पण तिचा डान्स बघा ना तुम्ही,
सोज्वळ डान्स आहे, पेहराव म्हणजे खूप मला तिचं परफॉर्मन्स, एक तिचं सजणं, नॉर्मल राहणीमान मग खूप येतातच की आवडतं. प्रेक्षक येतातच की. तिने वाक्य आता बोललेली आहे ना की माझे सर्व डान्स हे सोज्वळ आहेत म्हणून मला शो कमी मिळतात. हो, पण मिळतात, पण ती त्याच्यात सुखी आहे ना. पण हाय सुखी आहे happy. ना. आपण आज घरात पण राहतो, आपण घरात 4 पप्पा कमवतात आपले आणि आपण एवढी लोक खातो, पण आपण सुखीच असतो ना घरामध्ये. थोडंसं छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, थोडंसं उलट थोडे पैसे असतील ना तर माणसं एकत्र असतात. जेव्हा तिथे जास्त पैसे येतात ना तेव्हा लोक विखुरली जातात. हे ह्या लोकांना कळत नाहीये. पल्लवी, तुला अशा ऑफर आल्या असतील? मला खूप ऑफर आल्यात, मला खूप ऑफर आल्या, खूप म्हणजे प्रचंड ऑफर आल्या. आणि अजून एक होतं काय ते ट्रॉली शो. ट्रॉली शो. मला नेहमी फोन यायचे कोल्हापूरमधून, मॅडम ऐका ना, उद्या तुम्ही फ्री आहात? म्हटलं हो, का हो? नाही, ते ट्रॉली शो होता. आणि ट्रॉली शो म्हणजे काय हे आधी मला माहिती नाही आहे. बरं काय असतं ते? नाही, ते ट्रॉलीवरती डान्स करतात. बरं कोण वाजवणार आहे वगैरे? नाही म्हणे, ते गाणं लावणार आणि डायरेक्ट नाचायचं. म्हटलं म्हटलं हा काय प्रकार? म्हटलं मी नाही करत असले शो. मी असे कितीतरी शोला असं हे केलंय. नाही, मला करायचंच नाही आणि मी कधी केलेच नाही. एक पण शो नाही केला. आणि मी तुम्हाला ते सांगितलं ना जे किस्से, ते पुण्यात पण मी 2च शो केले. त्याच्यानंतर मी शो नाही केले, कारण का ते येतच नाही, जमतच म्हणून नाही आम्हाला आपल्याला करायचं. आम्ही मुंबईकर म्हणून आम्हाला गर्व आहे. खरंच माझे गर्व आहे. मुंबईचे जे कलाकार आमच्या सहभगिनी आहेत, सहकलाकार, डान्सर्स वगैरे आहेत, आज ते जर कला जपतायत, मग पुढच्याने आम्हाला तो अधिकार आहे की आम्ही ती कला जपली पाहिजे आणि लावणीला जिवंत ठेवायचं आहे. म्हणून तर मुंबईचं नाव इतकं चांगलं प्रकारे घेतलं जातं ना, आमचं अजूनही छान घेतलं जातं की अरे ना रे मुंबईची कलाकार आहे. आम्ही पण आता कुठे गेलो ना शोला तर तिथे आम्हाला असं करतात, अरे नाही मुंबईची असं, म्हणजे इतकं असं अरे मुंबईची, वाकड्यात नाही जायचं. आज मुंबईचे कलाकार नटण्यापासून म्हणजे ज्वेलरी पासून भरकच्चं आंबाडा आहे, ते हौस म्हणजे हौशीने नटतो आम्ही कलाकार. ते आज पुण्यातल्या डान्सर्समध्ये मी बघत नाही. साडी घातली, कानात नाही, गळ्यात नाही, असं काय वेगळंच नाटत नाही, काय वेगळंच. म्हणजे ते कळतात. आणि आम्हाला मी विचारलं, 1-2 कलाकार आर्टिस्ट डान्सर्समध्ये बघितले, लिटरली क्लासिकलच्या डान्सरचा पट्टा, क्लासिकलचे घुंगरू असतात ना, त्याचा लिटरली पट्टा लावतात लावणीच्या साडीवरती. लावणीचे त्यांना घुंगरूच वेगळे आहेत. घुंगरूची ओळख नाही ओळख त्यांना नाही. की लावणीचे घुंगरू कुठले असतात आणि याचे ते काय लोक आम्हाला येऊन सांगणार. निर्वासित कलाकार असतात. नाही, चांगली गाजलेली ती. मला त्या व्यक्तीचं नाव घेऊन मला तिला लाजवायचं नाहीये, पण तिला कळल्यावर तिला लाज वाटली पाहिजे की आपण हे क्लासिकलच्या घुंगरूचा पट्टा बांधून लावणी करतोय. कुठेतरी दर्जा घसरत चाललेला आहे. आहे. आज पण खूप तो आम्ही नाही, आम्ही पुन्हा हे करणार आणि आमच्या तिरंगी सामन्यामधून आम्ही हेच दाखवायचं सगळ्यांना प्रयत्न करतोय. तर जिथेही आमचे कार्यक्रम असतील प्लीज येऊन एकदा पहा आणि एकदा भेट द्या. जर असं कोणाला वाटत पण असेल की आता आम्ही हे करत होतो आणि आता आम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे ना, प्लीज मॅडम किंवा प्लीज सर आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. नक्की या, आमच्या दोघांकडून पण तुम्हाला वेलकम आहे आणि नक्की आमच्या कार्यक्रमात तुम्हाला मानाचं स्थान असणार आहे, इतकं पण मी सांगते. नक्कीच. आणि खरोखर तुमचं धन्यवाद जे आज आम्हाला मुंबईवरून पुण्यात बोलवलात. आज लावणीवरती आपण बरीच चर्चा केली. आज जसं मी सांगितलं, आज मी लावणी सम्राट प्रमोद कादळकर, लावणी सम्राट पल्लवी आणि अजून आमचा जो किन्नर लावण्यावतींचा जो ग्रुप आहे 3 जणींचा, तो असं आम्ही जे करतो आहे ते लावणीसाठीच करतो आहे. आणि त्याची कुठेतरी वाहवा व्हावी, एक कार्यक्रम माझा अजून चांगला जोरात चालावा आणि माझ्या ह्या कलाकारांना अजून 4 कामं जास्त मिळावी. नाही, नक्कीच हा कार्यक्रम खूप चांगला आहे. तिरंगी सामना आहे, यामध्ये 3 कम्युनिटीचे लोक हे नक्कीच लावणी सादर करतील आणि त्या लावणीचा आनंद सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा. आम्ही पण आमच्या पॉडकास्टमध्ये हेच सांगतोय रसिक लोकांना की नक्कीच. आणि तुम्ही आलात वेळेतला वेळ काढून आणि तुमच्यामुळे नक्कीच अजून मी म्हणेल प्रबोधन होईल, लोकांना तुमचा संदेश देखील नक्कीच जाईल आणि जी महाराष्ट्राची लावणी आहे ती त्याच पद्धतीनं सादर जसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय तसे तुमच्या माध्यमांनी सर्वांनी देखील तसंच करावं. या सर्वांसाठी तुमचे धन्यवाद. तर मित्र हो, आजच्या कार्यक्रमामध्ये, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही बघितलं की लावणी सम्राट आणि लावणी सम्राज्ञी या दोघांचे आपण विचार ऐकले. असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि विसरायचं नाही, तुमच्या प्रियजनांना नक्की हा पॉडकास्ट पाठवा. भेटूया लवकरच पुढील पॉडकास्टमध्ये. थँक्यू.